माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी श्री श्री राधा माधव की। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति सोपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपल्या सगळ्यांचं शनिवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत। एवढी थंडी असताना तुम्ही आलात, कारण कीर्तन चालल्यावर दिसत होतं की थंडीचा परिणाम अजून आहे आपल्यावरती। जो काय आपल्याला नेहमी कीर्तनामध्ये स्पीड घ्यायला जमत होतं, आवाज तो थोडा कमी होता, कारण थंडी खूप आहे। पण तुम्ही जर एवढे आलात म्हणजे तुम्हाला एक गोष्ट चांगली कळली। भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे की हा दिवस अशुभ दिवस
ज्या दिवशी आपल्याकडनं हरिकथा ऐकली गेली नाही तर तुम्हाला हा दिवस अशुभ करायचा नव्हता. कारण असा प्रत्येक दिवस अशुभ, आपल्या दृष्टीने अशुभ दिवस वेगळा आहे. मनासारखं झालं नाही, काही अडचणी आल्या आपल्या भौतिक जीवनात, तर आपल्यासाठी तो अशुभ दिवस. पण म्हणतो ना, आज फार दिवस खराब गेला. आपली खराब दिवसाची संकल्पना वेगळी, पण आध्यात्मिक जीवनामध्ये हा दिवस खराब, ज्या दिवशी आपल्याकडनं भगवंतांविषयी, भगवंतांच्या भक्तांविषयी काहीच ऐकलं गेलं नाही. तर तुम्हाला हे वाक्य गांभीर्याने समजलेलं दिसतंय, त्यामुळे तुम्ही एवढ्या थंडीमध्ये आलात. तर हरिकथा आणि हरिनाम, पुन्हा पुन्हाची इच्छा आहे की आपलं हरिनाम चांगलं व्हायला पाहिजे. हरी बोल, सगळ्यांची इच्छा आहे. तर हरिकथा आणि हरिनाम याचा खूप संबंध आहे. असं म्हणतात की हरिकथा ही हरिनामाची स्वरूप शक्ती आहे. हरिकथा हरिनामाची स्वरूप शक्ती आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की राधा राणी ही श्रीकृष्णांची स्वरूप शक्ती आहे. म्हणजे राधा राणीशिवाय कृष्ण प्रेम प्राप्त होणं शक्य नाही. तसंच हरिकथा ऐकल्याशिवाय हरिनामामध्ये गोडी येणं शक्य नाही. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण सगळेजण म्हणतो की 99% आपली प्रगती हरिनामावरती आहे, पण हा 1% राहिलाय ना, तो सगळ्यात महत्वाचा आहे. ते जर आपण 1% नीट केला नाही तर आपल्याला हरिनामामध्ये गोडी येणार नाही. त्यामुळे हरिकथा जेव्हा केव्हा संधी मिळेल, कारण नामस्मरण जर आपलं चांगलं होत नसेल तर आपल्याला वरिष्ठ सांगतात भागवतम वाचा, लेक्चर ऐका. का? कारण ती त्याची हरिकथा ही हरिनामाची काय स्वरूप शक्ती आहे. आणि दुसरी गोष्ट, हरिकथा ही भक्तांच्या संघामध्ये केल्यानंतर तिची गोडी 10 पट वाढते. किती पट? आपण यात्रेला कधी येत नाही आणि मग आपण म्हणतो काय नाही, आम्ही व्हिडिओ पाठवू, आम्ही ऐकतो घरी. किती जण घरी ऐकतात बरं? आणि ऐकलं तर किती जणांना ते गोडी वाटते ऐकण्यामध्ये एवढी? आपल्याला वाटतं की अरे माझी ही यात्रा मिस झाली, आम्ही इकडं कृतज्ञता सोहळ्याला काही आले नाही, त्यांना वाटलं असेल आम्ही घरी बसून ऐकू वगैरे. ह्यावेळेस तर काय युट्यूबला ते पण नव्हतं ऍक्च्युली खरं तर. परंतु आपण असं कितीतरी वेळा म्हणतो की कोणतरी आपल्याला सांगतं की अरे श्रीमान नंदुलाल मोंचे लेक्चर खूप छान झालं, आपण म्हणतो आता व्हिडिओ आला ना मी ऐकणार. परंतु प्रत्यक्ष आपण ते ऐकत नाही. का? कारण हरिकथाची गोडी ही 10 पट जास्त भक्तांच्या संघामध्येच मिळते. म्हणून ज्यावेळेस लव आणि कुश हे हरिकथा करत होते त्यावेळेस प्रभू रामचंद्रांसाठी खूप मोठं सिंहासन, रत्नरजित सिंहासन होतं तिथं, आणि सगळे लाखो लोक अयोध्येतले त्या कथेसाठी आले होते. कारण भरत महाराजांनी असं नियोजन केलं होतं, त्यांना माहिती होतं हे रामांचेच पुत्र आहेत आणि रामांना ही कथा ऐकवायची रामायणाची. ते काही रामांना सांगत नाहीत. मग खूप मोठं नियोजन होतं अयोध्येमध्ये. आणि लवकुश ज्यावेळेस कथा करतात आणि राम सिंहासनावर बसले होते ते ऐकत होते, पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की मी सिंहासनावरती एकटा आहे, माझ्या बाजूला कोण नाही, आणि बाकीची लोक ऐकताना एकमेकाला टाळी देत आहेत, कधी कधी रडतायत, कधी कधी आश्चर्यचकित झालेत, आणि मला तो काही आनंद घेता येत नाहीये. म्हणून राम त्या सिंहासनामधनं उठतात आणि खाली लोकांच्या मध्ये गपचूप कुणालाही न कळता येतात आणि बसतात. आणि एक तिथले जे नागरिक आहेत ते त्यांच्या मांडीवरतीच कथा सुरू असताना असे थाप मारतात आणि तो त्यांना आनंद वाटतो. तर सांगायचा मुद्दा असा की कुठल्याही गोष्टीचं श्रवण आजच्या कलियुगामध्ये हे भक्तांच्या संघामध्येच केलं तर त्याची गोडी वाटणार आहे. एकटं करायला जाल तर त्याच्यामध्ये एवढा आनंद होणार नाही. गौराम प्रभूंचं मी लेक्चर ऐकत होते, ते सांगत होते की 3 प्रकारचे भाग्यशाली लोक आहेत. आता तुम्ही दिवसाविषयी ऐकलं ना, शुभ दिवस कोणता ऐकलं तुम्ही? कोणता शुभ दिवस? आता भाग्यशाली कोण? आपल्या दृष्टीने भाग्यशाली त्याच्याकडे खूप श्रीमंती, खूप काही गोष्टी, त्याची मुलं बाळ सगळी छान आहेत एकदम, त्यांनाही सगळ्यांना नोकऱ्या लागून सगळ्या गोष्टी छान छान चालल्यात, मग आपण म्हणतो मी खूप भाग्यशाली. बघा तुम्ही वयोवृद्ध लोक काय म्हणतात, रिटायरमेंट नंतर लोक ज्यावेळेस भेटतात, खूप छान चाललंय माझं, कुठला आजार नाही, काय नाही, एक गोळी नाही हो मला साधी, आणि मुलं सेटल आहे सगळी, सगळं कसं माझं छान चाललंय, म्हणजे मी भाग्यशाली. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या सगळ्यात भाग्यशाली कोण? आध्यात्मिक दृष्ट्या सगळ्यात भाग्यशाली कोण? ज्याला भक्तांचा संघ मिळलाय तो सगळ्यात भाग्यशाली. आता त्याच्या पुढचा एक असतो गुड बेटर बेस्ट मध्ये,
जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की. आता अधिक भाग्यशाली कोण? पहिला भाग्यशाली, एक नंबर गुड म्हणतो आपण त्याला, की ज्याला भक्तांचा संघ मिळलाय तो भाग्यशाली. पण त्याच्यापेक्षाही अधिक भाग्यशाली कोण? नुसता संघ मिळून पण उपयोग नाही. त्याच्यापेक्षा अधिक भाग्यशाली ज्याला त्या संघामध्ये श्रवण आणि कीर्तन करायची संधी मिळते, तो अधिक भाग्यशाली. आणि अधिकतम भाग्यशाली कोण? काय एक एक वाढत चालले, आता काय सांगू. तुम्ही पहिल्यांदा म्हणले भाग्यशाली, संघ मिळला. बऱ्याच वेळा वाटतं आपण म्हणतो संघ संघ संघ, पण संघ पण जर आपण श्रवण आणि कीर्तनासाठी घेतला नाही आणि तो संघ जर आपण प्रजल्प करण्यासाठी घेतला तर थांबला ना तिथं तुझी भक्ती, तो नुसता भाग्यशाली राहिला. आपल्याला अधिक भाग्यशाली व्हायचंय. आपल्याला एकच लक्षात आहे, फक्त एकच ऐकलंय आपण, संघ घ्या संघ घ्या. अरे पण संघ घ्या कसा? संघ घ्यायला कसा हवा? तर संघ म्हणजे तो संघ ज्या संघामध्ये एकमेकांचे भक्तांची चर्चा ही भगवंतांच्या हरिनामावरती हरिकथेवरती होतोय, तो संघ चांगला. मग अधिक भाग्यशाली भक्त तो जो संघामध्ये श्रवण भगवंतांच्या कथा ऐकतो, कीर्तन करतो, त्याच्यामध्ये त्याला भाग घ्यायची संधी मिळते, तो अधिक भाग्यशाली. आणि अधिकतम भाग्यशाली तो की ज्याला ही संधी वारंवार मिळते. नाहीतर तुम्हाला वाटेल आता अधिकतम भाग्यशाली राहिले का? मग असं म्हणूया, ज्याला कथा झाल्यानंतर प्रसाद मिळतो तो अधिकतम भाग्यशाली. तर कथा झाल्यानंतर प्रसाद मिळणारच आहे, परंतु अधिकतम भाग्यशाली तो एकदम बेस्ट की ज्याला वारंवार ही संधी मिळते. आणि श्रील प्रभुपादांच्या कृपेने मंदिरामध्ये आपण बघतो की किती प्रकारचे श्रवणाचे कार्यक्रम चालू आहेत. रविवारी उद्या कार्यक्रम आहे, शनिवारच्या आणि श्रीमान नंदुलाल प्रभूंनी इतके बाकी पण आपल्या श्रवण कथा आहेत, इतके कार्यक्रम आहेत आपल्या मंदिरामध्ये वर्षभरामध्ये. मी तर म्हणतो एवढ्या छोट्या सेंटरमध्ये, आपलं छोटं नाहीये पण जे काही सेंटर म्हणून आपण समजतो, इतके श्रवणाचे कार्यक्रम कुठं नाहीत. इतके लेक्चर कुठं नाही, झुमला वेगळे, इथं वेगळे, अनेक कार्यक्रम आपल्याकडे चालू आहेत. इतके एवढ्या सेंटरमध्ये आपल्याला बाहेर कुठं बघायला मिळणार नाही. तर आपण कसले भाग्यशाली? मग नुसते भाग्यशाली आपण? अधिकचे भाग्यशाली का? मग आपण कोण आहे? हा, अधिकतम एकदम बेस्ट सगळ्यात भाग्यशाली आपण. तर आपण या संधीचा काय करायला पाहिजे? लाभ घ्यायला पाहिजे. तर आज आपण थोडं श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्यावरती चर्चा करूया. भगवान श्रीकृष्ण सर्वात जास्त आनंदी होतात आपल्या गुणगानाने नाही, आपल्या भक्तांच्या गुणगानाने सर्वात जास्त आनंदी होतात. भगवंतांना अजून जास्त आनंद होतो की ज्या वेळेस कुठं त्यांच्या भक्तांचं, शुद्ध भक्तांचं ज्यावेळेस गुणगान होतं त्यावेळेस भगवंतांना अधिकचा आनंद होतो. म्हणून आज आपण जे गुणगान करणार आहे श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं, की जे खास या पृथ्वी तलावरती भगवंतांचा प्रचार करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये ते आंदोलन पुढे नेण्यासाठी आले, खास भगवंतांच्या इच्छेने. दुसरं काय होतं? आपलं जे चेतना आहे ती शुद्ध होती. आपली चेतना अशी शुद्ध नाही होणार. आपली चेतना हे आपण ज्यावेळेस शुद्ध भक्तांचं ऐकू, त्यांचं गुणगान करू, त्यावेळेस आपली चेतना शुद्ध होईल. आपल्या सगळ्यांना वाटतं माझी चेतना शुद्ध होईल, चेतना शुद्ध होईल. आणि आपण हरिनामाने चेतना शुद्ध ऐकलेलं असतं, परंतु आपलं हरिनाम त्या स्तरावरती नाही. आपलं हरिनाम एकदम अजून भौतिक स्तरावरतीच आहे. आध्यात्मिक स्तरामध्ये कोण हरिनामाच्या या भावनेने करते की भगवंता मला तुमच्या सेवेमध्ये घ्या म्हणून? कारण जर तसे आपण हरिनाम केला असतं तर आपल्याला सेवा मिळाल्यानंतर आपण त्या नाकारल्या नसत्या. आपली जर ती भावना असती तर आपल्याला भरपूर सेवा येतं. आपण परत परत त्या सेवा नाकारतो, याचा अर्थ आपण त्या मूडमध्ये अजून नाही की ती सेवेच्या मूडमध्ये हरिनाम. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपण किती भाग्यशाली आहोत याची अनुभूती, की आपण योग्य मिशनमध्ये आहोत का? आपण किती भाग्यशाली आहोत की आपले आचार्य, आपले गुरु, परमगुरु हे काय स्तरावरती आहेत हे. आपण साधा आपल्या घरी बघा, आपण आजोबांविषयी ऐकतो, आपल्या वडिलांविषयी ऐकतो, मुलं म्हणतात अरे मी इतका भाग्यशाली की मी या वडिलांच्या पोटी जन्माला आलो, आमच्या परंपरेमध्ये हे होते, माझे आजोबा असे होते, ते अमुक होते, ते तमुक होतो. आपण किती कथा सांगतो, आपण स्वतःला भाग्यशाली समजतो. इथंही आपण स्वतःला भाग्यशाली समजलं पाहिजे की या परंपरेमध्ये भक्तिविनोद ठाकूर,
भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, अजून आपण नरोत्तम दास लांबपर्यंत आपण जातो षडगोस्वामीपर्यंत. तर याच्याविषयी आपल्याला आपण स्वतःला भाग्यशाली समजलं पाहिजे की आपण इतके भाग्यशाली आहोत म्हणून. त्या भाग्याची अनुभूती आपल्याला ज्यावेळेस आपण शुद्ध भक्तांचा ऐकतो त्यावेळेस होतो. आणि अजून एक समजतं आपल्याला की महाप्रभूंच्या आंदोलन वाढवण्यासाठी या आचार्यांनी किती कष्ट घेतले. आज आपल्याला थंडी वाजायला लागली वाटते, आपण लगेच आत आलो, या सगळ्या सुविधा आपल्याला सज्जेत, परंतु त्या काळी सुरुवातीच्या काळामध्ये काय परिस्थिती असू शकेल याचा तुम्ही अंदाज करू शकत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी साधना केली, ज्या पद्धतीने त्यांनी तपश्चर्या केली, ज्या पद्धतीने त्यांनी समाजाचा विरोध पत्करला, हे तुम्ही जेव्हा ऐकाल त्यावेळेस लक्षात येईल तुमच्या हे आंदोलन उभं करण्यासाठी किती तपश्चर्या आणि किती खडतर अशी साधना करायला लागली. हे आंदोलन असं उभं राहिलं नाही, समाजाने प्रचंड विरोध केलाय. त्या काळामध्ये अनेक अपप्रचार अपसंप्रदाय होते. त्या सगळ्या संप्रदायांना अपसंप्रदायांना मोडीत काढत एक योग्य वैष्णव कल्चर निर्माण करण्याचं कार्य या आचार्यांनी केलंय. आणि हे ऐकल्यानंतर आपल्याला नेहमी आपल्या जबाबदारीची जाणीव होती की आपण किती जबाबदारीने वागायला पाहिजे, कारण आपण कोणत्या परंपरेमध्ये आहोत म्हणून. तर श्री भक्तिविनोद ठाकूर, त्यांचं नाव काय, केदारनाथ दत्त यांचे हे पुत्र भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर. हे कोण होते? भक्तिविनोद ठाकूर भौतिकदृष्ट्या ते एक मोठ्या पदावर होते. ते जवळजवळ ते आपण म्हणतो जिल्हा न्यायाधीश असं त्यांचं ते पद होतं. जगन्नाथपुरीमध्ये ते जिल्हा न्यायाधीश म्हणून होते. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या बदल्या झाल्या. जगन्नाथपुरीला ते जिल्हा न्यायाधीश असताना मग भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचा जगन्नाथपुरीमध्ये जन्म झाला. त्यांच्या पत्नी होत्या भगवती देवी. तर इंग्रज सरकारच्या काळामध्ये ते जिल्हा न्यायाधीश होते. आपण कल्पना करू शकता, विचार करू शकता की इंग्रजांच्या काळामध्ये एखाद्या भारतीय व्यक्तीला जिल्हा न्यायाधीश व्हायला मिळणं म्हणजे त्यांची पात्रता काय असेल. सहजासहजी इंग्रज कुणाला करणार नाहीत. इंग्रजांचा काळ काय होता, आणि त्यामध्ये एका भारतीय व्यक्तीला इथपर्यंत की ते राजीनामा द्यायचे, सतत म्हणायचे मला नकोय म्हणून, तर त्यांच्या घरापर्यंत रेल्वेचा रोल इंग्रजांनी केला होता. माहिती ना, पाहिलं असेल तुम्ही किंवा ऐकलं असेल का, तुम्ही सोडू नका. कारण न्यायालय इतकं फास्ट होतं त्यांचं, फार वेळ लावत नव्हते निकाल द्यायला. आता कित्येक वर्ष केसेसच संपत नाहीत. 8-10 वर्षापूर्वी झालेला गुन्ह्याची केस 50 वर्ष निकाल लागतो त्याचा, त्या व्यक्तीचा. त्यांचे निर्णय इतके पटपट होत होते की त्यामुळे इंग्रज सरकारही त्यांच्यावरती खुश होतं की ज्या पद्धतीने ते सगळं कार्य करत होते. त्यामध्ये त्यांनी जरी कधी राजीनामा द्यायचा विचार केला तर इंग्रज सरकार देऊन देत नव्हतं. इंग्रज सरकारच्या काळामध्ये एवढी मोठी पोस्ट मिळणं, मग ते बौद्धिकदृष्ट्या काय पात्रतेचे असू शकतात याचा तुम्ही विचार करू शकता. आणि त्यावेळेस पुरीमध्ये असताना आजही असा नियम आहे, आता सध्या कलेक्टर वगैरे असतात. आज जर एखादं समजा आता पंढरपूरचं मंदिर आहे तर त्याची बरीचशी जी जबाबदारी प्रमुख म्हणून ती कलेक्टरवर असते. तर पूर्वी ज्यावेळेस असं एखाद्या ठिकाणी न्यायाधीश असतील तर त्या परिसरामधले जे मंदिर आहे त्या मंदिराचे प्रमुख तिथले न्यायाधीश असायचे. म्हणजे जगन्नाथपुरी मंदिराचे प्रमुख कोण होते? भक्तिविनोद ठाकूर. कारण तिथं ते होते न्यायाधीश म्हणून. मग त्यांना ते पुरी मंदिराचं मॅनेजमेंटची पण जबाबदारी त्यांच्याकडे होती. आणि एवढं सगळं असतानाही, एवढ्या जबाबदाऱ्या असतानाही त्यांनी जे एक वैष्णव काय असावं, एक गृहस्थी लोकांनी कशा प्रकारे वैष्णव म्हणून जीवन जगावं याचाही आदर्श घालून दिला. एवढे व्यस्त, एवढ्या जबाबदाऱ्या, आणि कुटुंब त्यांचं लहान होतं का? त्यांना 13 मुलं होती. 10 मुलं आणि 3 मुली. आता हम दो और हमारे दो. आणि तरी आपल्याला म्हणतो की हे अवघड आहे, खूप वेळ नाही हो, इतकी जबाबदारी ना मुलांची, आपल्याला वेळ नाहीये. आपल्याला काय नाहीये? वेळ नाही. त्यांना 13 मुलं होती. आणि एवढ्या सगळ्यांचा सांभाळ करतही त्यांनी भक्तीसाठी प्रचंड वेळ दिला. आपण म्हणतो 100च्या वर ग्रंथ लिहिले आणि भरपूर प्रचार केला त्यांनी. रूप गोस्वामी, नरोत्तमदास ठाकूर हे सर्व हे झाल्यानंतर बलदेव विद्याभूषण एक गॅप पडला होता. आणि त्यावेळेस मात्र खूप गरज होती, कारण इतकं वातावरण त्यामुळे समाजामध्ये खराब होतं की त्यांना चैतन्य चरित्रामृतची एक ओरिजिनल कॉपी मिळायला कित्येक वर्ष लागले. एवढ्या मोठ्या ह्याच्यावर असताना सुद्धा इतकी परिस्थिती कठीण होती. बाहेर सगळा अपप्रचार सुरू होता.
वैष्णवाविषयी चुकीचा सगळं वातावरण झालं, कारण वैष्णव काय नावाखाली फक्त वैष्णव होते तिलक लावून, वागताना अतिशय विचित्रपणे सगळं वागणं होतं. इतक्या कष्टाने त्यांनी आंदोलन उभं केलं होतं आणि त्यांची एक इच्छा होती की माझ्यानंतर हे आंदोलन पुढं गेलं पाहिजे. भक्तिविनोद ठाकूरांना नेहमी वाटायचं की हे जे मी आंदोलन सुरू केलंय ते आंदोलन पुढं जायला हवं, कारण हे खूप कष्टातनं निर्माण केलेलं होतं आंदोलन. म्हणून ते जगन्नाथपुरीमध्ये जे विमला देवीचं मंदिर आहे त्या देवीला नेहमी प्रार्थना करायचे की असा एक पुत्र दे की तो जगन्नाथजींचा प्रचार संपूर्ण जगभर करेल, अशी ती प्रार्थना करायची. आणि मग विमला देवीलाच का प्रार्थना केली? जगन्नाथजींना पण करायचे, पण विमला देवीलाच का केली? कारण आपण एक अशा अर्थाने समजू शकतो की विमला देवी म्हणजे आपण मायादेवी, पार्वतीत ना विमला देवी म्हणजे ती कथा आहे ना, शंकरजींना प्रसाद मिळतो आणि पार्वतींना मिळत नाही आणि त्यानंतर मग ते मिळत. तर त्यांनी काय केलं, थोडक्यात माया देवीलाच आपल्या बाजूने केलं. विमला देवी म्हणजे पार्वती देवी, माया देवीला जर आपल्या बाजूने केलं तर अडथळा काय आहे सगळ्या भक्तीमध्ये? माया देवीच आहे. म्हणून एक प्रकारे त्यांनी भरपूर प्रार्थना विमला देवींना केल्या, मायादेवीला की कुठलाही अडथळा नको. थोडक्यात जगन्नाथजी नाही केल्या, पण प्रमुख प्रार्थना सांगितल्या जातात त्यांच्या विमला देवीला केल्याच्या. याचा अर्थ असा की तुम्ही देवी देवतांकडे जरी काय कधी गेलात सर्वांच्या सोबतीने, तरी देवी देवतांना प्रार्थना आपण कृष्ण भक्तीमध्ये माझी प्रगती होऊ दे आणि तुझ्या मायेपासून मला वाचव या भौतिक जीवनामध्ये, कारण माया इतकी प्रबळ आहे की चांगल्या चांगल्यांना ती खेचते. अशा प्रकारची प्रार्थना तुम्ही जरी कधी देवी देवतांकडे गेला तरी करू शकता, त्या बाबतीत काय नाही. पण तुम्ही प्रार्थना जाताय त्यापेक्षा तुम्ही तिथं जाऊन प्रार्थना काय करताय? नाही तर बऱ्याच लोकांना वाटतं की इथं कृष्णांकडे फक्त भक्ती मागता येते, प्रेम मागता येतं. मग कृष्णांकडे प्रेम मागायचं आणि भौतिक गरज पडली की मग आपलं कुलदैवत, आपले बाकीचे सगळे देवदेवता, असं आपण स्वतःचं विभाजन करतो. ते योग्य नाही, काय आवश्यकता नाही त्याची. भगवंत आहे सगळं समजून घ्या. आपली पद्धत कशी, गरजेनुसार आपण पण देवाकडे जातो कुठल्या जायचं. आध्यात्मिक जीवन की आपल्याला वाटतं की इथं भौतिक काय मागायचं नाही, मग आता भौतिक मागायला कुठं जातं? देवदेवतांकडे. याची काही आवश्यकता नाही की आपण याच ठिकाणी, आणि जरी कधी तुम्ही भगवंतांकडे गेला तर त्यांना तुम्ही फक्त आध्यात्मिक जीवनासाठी आणि या माया शक्तीपासून वाचवण्यासाठी प्रार्थना करू शकता. आणि मग विमला देवींच्या कृपेने 6 फेब्रुवारी 1874 शुक्रवार दुपारी 3:30 वाजता भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर या जगामध्ये अवतीर्ण झाले. पद्मपुराणामध्ये भविष्यकाळ वाणी केली होती की जगन्नाथपुरीमध्ये पुरुषोत्तम क्षेत्रमध्ये एक असे महान वैष्णव जन्माला येतील की ते जगन्नाथजींचं गुणगान संपूर्ण जगभर करतील. आणि ते महान वैष्णव दुसरे तिसरे कोण नसून भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आहे. तर जन्माच्या वेळेस काय झालं, जी नाळ असते आपण जन्माच्या वेळेची जन्मनाळ म्हणतो, ती जानव्यासारखी त्यांच्या अंगाला अशी चिकटली होती. हे खूप शुभ संकेत मानला जातो. शुभ संकेत म्हणजे महान, हे जे मोठे मोठे आचार्य आहेत, शुद्ध भक्त आहेत ना, ज्यांचं जन्मापासूनचं जीवनच शुभ आहे. जन्मापासून जसं भगवंतांचं जन्मापासूनचं जीवन अद्भुत आहे. 3-4 वर्ष असताना काय पुतना काय आली, दिवस असताना त्यानंतर काय एक जण आले. जन्मापासूनच शुद्धता आहे. आणि आपलं जीवन हे कधी कधी आपल्याला जर गर्व झाला की आता मी थोडा शुद्ध भक्त व्हायला लागलोय, तर आपलं पूर्वजन्म आठवायचा, पूर्वजीवन आठवायचं की भक्तीत यायच्या आधी आपण काय होतो. कधी कधी इथल्या तथाकथित संतांना पण म्हणजे संत म्हणत नाही शकत नाही आपण, असे काही साधू असतात स्वतःला भगवंत मानतात. त्यांना वाटतं की तपश्चर्या करून अजून काय करून आपण भगवंत होऊ शकतो. तर ते तसं नाहीये. तसं आपल्यालाही कधी कधी असा भास होऊ शकतो फार दिवस भक्तीत राहिल्यानंतर की मी आता शुद्ध भक्त झालोय, आता मी इतका शुद्ध भक्त झालोय की मला आता सर्व ज्ञान झाले म्हणून. अरे शुद्ध भक्त असतात ना, ते जन्मापासूनच त्यांचं तुम्ही जीवनचरित्र पहा. जन्मापासूनच काही अद्भुत घटना अशा घडत असतात की निसर्ग सृष्टी संकेत देत असते की भगवंतांचे विशेष पार्षद या पृथ्वीवरती जन्माला आलेत. त्यामुळे आपल्याला जरी कधी वाटलं की आपण खूप झालोय, आपल्या इस्कॉन मध्ये येण्याच्या आधीचं जीवन आठवा. आपण काय स्तरावरती होतो, आपण नम्र राहू.
आपल्याला कधीही असा अहंकार येणार नाही की आपण खूप तरी मोठं झालंय, कारण केवळ तपश्चर्येने येणे आपण होऊ, पण ही भावना आपल्या मनात कधी आली नाही पाहिजे की आपण तरी कोणतरी विशेष आहे. तर हे जन्मापासूनच संकेत मिळत राहिले की जाणण्यासारखी जी आपण रेड म्हणतो ती माळ तिथं दिसली. नंतर गंमत काय झाली बघा, भक्तिविनोद ठाकूरांना एक स्वप्न पडलं जन्मनंतर, आणि त्या स्वप्नामध्ये एक ब्राह्मण आले आणि ते ब्राह्मण म्हणले की हा तुझा पुत्र म्हणजे कलीचा कली, तो हा सर्व वैष्णवांचा विनाश करेल, तू याला मारून टाक. अशी एक कथा येते, सांगितली जाते की असं त्यांना सांगितलं की हा कलीचा पुत्र जन्माला आलाय तुझ्या पोटी. खूप दुःखी झाले भक्तिविनोद ठाकूर, म्हणजे काय असं कसं मला स्वप्न पडलं. दुसऱ्या दिवशी स्वप्नामध्ये नारद मुनी आले आणि नारद मुनीने सांगितलं की काल जो ब्राह्मण म्हणून आला होता रूपामध्ये तोच कली ऍक्च्युली हा, हे जे आहेत हे भक्तीचा प्रचार चारी दिशाला करणारे हे खास भगवंतांनी नियोजित असे भगवंतांचे पार्षद आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, आपण म्हणतो ना आतला आवाज, आपल्याला नाही समजत आपला आतला आवाज. आपण काहीतरी तर्क करतो, विचार करतो, मला हे कळलं, मला ते कळलं, मला ते समजलं, आतल्या आवाजाने असं सांगितलं, नाही आपल्याला समजत. मोठ्या मोठ्या आपण म्हणतो एवढी पुतना आली होती, पुतनाही समजून आली नाही लवकर तिथल्या सगळ्या वृंदावन मधील यांना, की तिने आतमध्ये प्रवेश केला. तरी माया एवढी प्रबळ आहे की ती आपल्याला कळून नाही देणार की हे शब्द मायेचे आहेत की भगवंतांचे आहेत. तर ह्यासाठी आपल्याला शुद्ध भक्तांचा, वैष्णवांचा संग करायला लागेल. नारद मुनीने जेव्हा सांगितलं तेव्हा मग ते लक्षात आलं की नाही 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 नाही, काल जे ब्राह्मण आले ते खोटे होते, तोच ऍक्च्युली कली होता. म्हणून सांगायचा मुद्दा एकच आहे ह्याच्यामध्ये की आपल्याही जीवनामध्ये की आपण प्रत्येक वेळेसच खरं असू नाही. मोठ्या मोठ्या भक्तांच्या आपण ह्याच्यामध्ये पाहतो की कधी प्रकारे त्यांना ही करण्यात आलं. तर विमला देवीची ही कृपा म्हणून त्यांचं नाव काय ठेवलं, हा, विमल प्रसाद, विमला प्रसाद, कृपा प्रसाद असं त्यांचं नाव ठेवलं. आणि नेहमीप्रमाणे आपल्या इकडे मला वाटतंय नाही आपण असं करत, पण पूर्वी आपण प्रभुपदांच्या पण येत ऐकलं अनेक जणांच्या की लहान बाळ असतं त्यावेळेस समोर असं सोनं, पैसे, भागवतम असं समोर ठेवलं जातं आणि तो रांगेत रांगेत कोणाला स्पर्श करेल त्यावरनं त्याचं साधारण पुढचं जीवन काय ते समजलं जातं. तर त्या पद्धतीने तेही तिथं केलं गेलं. त्यानंतर अर्थातच त्यांनी श्रीमद भागवतमला स्पर्श केला. 6 महिन्याचे असताना एक असं घडलं, साधारण फेब्रुवारीमध्ये जन्म आहे आणि जून जुलैला रथयात्रा असते. 6 महिन्याचे होते त्यावेळेस त्यांच्या घरापाशी, मी तुम्हाला मागे सांगितलं की जगन्नाथपुरीला राहत होते आणि आपण तिथून जाऊन तुम्ही झाला पण असेल त्या मठामध्ये जाऊन, जगन्नाथपुरीला गेल्यानंतर जवळ आहे मंदिरापासून तो मठ, की तिथं ज्या भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचा जन्म झाला त्या ठिकाणी. आणि 6 महिन्याचे असताना रथयात्रा सुरू झाली आणि बरोबर रथ त्यांच्या घरासमोर थांबला. आता रथ थांबणं ही काही मोठी गोष्ट नव्हती, कारण हा रथ थांबायचा. अशा बऱ्याच कथा आहेत की जगन्नाथांचा रथ जागेवरती थांबला आणि काही काळानंतर तो परत सुरू झाला. भगवंतांना वाटलं थांबायचं की भगवंत थांबतात आणि परत तो रथ सुरू होता. ही फार मोठी गोष्ट नव्हती. पण 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, रथ काय जागेचा हल्लाच नाही. 3 दिवस झाले, सगळे पंडा वगैरे सगळे म्हटले काय वानकडे, 3 दिवस झाले इथून रथ हलत नाहीये, असं तर कधी घडलं नाही 3-3 दिवस. मग एका पंडाच्या स्वप्नामध्ये जगन्नाथजी आले आणि ते म्हणले जोपर्यंत मी माझ्या भक्तांचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. पंडा म्हणले काय हरकत नाही, आम्ही वाट बघतो म्हणले भक्तांचे. ते म्हणले भक्त स्वतःहून इथपर्यंत चालत येणार नाही. म्हणले का, तू खूप लहान भक्त आहे, 6 महिन्याचा आहे तो स्वतःवरनं येणार नाही, तो लहान भक्त आहे खूप. मग हे हुडकत हुडकत त्यांनी पाहिलं त्यांच्या भक्तिविनोद ठाकूरांच्या तिथं ते गेले. लहान बाळ, त्यांना सगळ्यांना कल्पना होतीच आहे म्हणून. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं. मग भगवती देवी त्यांना घेऊन आले आणि रांगत रांगतच ते जगन्नाथांच्या, विमला प्रसाद जगन्नाथांच्या चरणांपाशी गेले रांगत रांगत, आणि तसे ते चरणांपाशी त्यांनी स्पर्श केला. तसा जगन्नाथांचा हार त्यांच्या ह्याच्यामध्ये पडला शरीरावरती. आणि अशा प्रकारे सर्व लोकांनी ते पाहिलं आणि सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं की हे आले. आणि रथही नंतर जायला सुरू झाला. आणि भक्तिविनोद ठाकूरांनाही आता पूर्ण लक्षात आलं की आता हे जे आहेत, मी जी मागणी केली होती भगवंतांकडं, विमला देवीकडं, त्या दृष्टीनेच या पुत्राचा आता काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. अशा प्रकारे शुद्ध भक्तांचे संकेत हे लहानपणापासूनच असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं असे लहानपण. त्यानंतर ते साधारण 3.5-4 वर्षाचे होते
नंतर आंब्याचे दिवस होते आणि आंब्याची पेटी घरी आणली गेली आणि आंब्याच्या पेटीचा सुगंध काय असतो आपल्याला माहिती, काय मग डायबिटीस असो नाही तर काय असो, तो सुगंध आपल्याला पचवता येत नाही, थांबवता येत नाही. 3.5 वर्ष म्हणजे आता आपण विचारही करू शकत नाही. 3.5-4 वर्षाचा मुलगा म्हणजे त्याने काय पुढे जाऊन निश्चय केला याचा तुम्ही कल्पना केली तरी ते अद्भुत आहे फार. 3.5-4 वर्षाचा असताना घरी आंब्याची पेटी आली, आंब्याचा सुगंध आला. असंही म्हटलं जातं की त्यांनी आंबा तो घेतला, त्यांनी तो ओठाला लावला पण नाही. असं पण म्हणजे वेगवेगळे मी लेक्चर ऐकले. काही जणांच्या याच्यानुसार तो खाल्ला, काही जणांच्यानुसार ओठालाही तो लावला नाही. परंतु भक्तिविनोद ठाकूरांनी बोलून घेतलं त्यांना आणि म्हणले की अरे बाळा, आपण वैष्णव आहे आणि वैष्णव हे कधी भगवंतांना भोग दाखवल्याशिवाय कोणतीही गोष्टी खात नाहीत. असं त्यांनी लहान मुलाला त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं की वैष्णव कधीही भगवंतांना भोग दाखवल्याशिवाय कोणती गोष्ट खात नाहीत असं त्यांना म्हणाले. आणि मग त्यांना ते इतकं मनाला हे वाटलं की आपण खूप मोठी चूक केली आंबा खाऊन. त्यांना असं वाटलं. एक विचार करा, खरं हा थोडा वेगळ्या बाजूने जर विचार केला तर हा तसा खूप गंभीर विचार आहे, विचार करण्याची गोष्ट आहे. वेगळ्या बाजूने म्हणजे असा, समजा तुम्ही असा विचार करा, तुम्ही घरात 4 जण आहे तुम्ही, आणि तुम्ही 4 जण घरामध्ये असताना तुम्ही आतल्या खोलीमध्ये आहेत आणि 3 जण बाहेर आहेत. समजा आपण असं समजू की एक मुलगा आतमध्ये घरामध्ये आणि पती पत्नी आणि त्यांचा दुसरा मुलगा बाहेर आहे आणि काहीतरी घरी खायला आणलंय, आंबा चालले समजू आपण, आणि ते 3 मस्तपैकी खात आहेत आणि आतल्या मुलाला त्याची काही कल्पनाच नाही आणि त्याला खायलाही दिलं जात नाही. काय वाटेल बरं आतल्या मुलाला? आपण भगवंत ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस आपण म्हणतो आता आमच्या घरामध्ये 4 नाही, 2 जण असतील तर आम्ही 6 जण आहे म्हणतो. राधाकृष्ण असतील तर आम्ही 6 जण आहे. गौरनीताई असतील तर आपण म्हणतो आम्ही 4 नाही राहिलो, आता आम्ही 6 जण झालो. आपण त्यांना म्हणतो की हे आमच्या घरातले सदस्य आहे, पण त्यांच्याशिवाय आपण कितीतरी गोष्टी करतो. हा गांभीर्याने विचार करेल तेवढा कमी. ह्याचा जर खोल विचार आपण केला की आपण एका घरातल्या व्यक्तीला खायलाच देत नाही, त्यांच्याशिवाय आपण खातो, हे न पटणारी गोष्ट आहे. किंवा आपल्याला ते खूप वाईट वाटेल जर आपण तसं खोलात गेलो तर. आपण तेवढं जात नाही कधी, पण कितीतरी गोष्टी घरातल्या आपण कुठं भगवंतांना भोग दाखवतो. घरातल्या आपल्या बाबतीत जर असं वारंवार झालं तर आपली काय अवस्था होईल त्या घराविषयी? आपलंच घर असलं आणि घरात जर आपल्या बाबतीत असं वारंवार झालं तर आपल्याला दुःख होईल का खूप? दुसरी गोष्ट मला सांगा, भगवंत एकटे प्रसाद खाताना तुम्हाला कधी कुठं दिसलेत बरं? जे काय आपण फोटो बघतो बाजूला सगळे मित्रमंडळीत एकत्र खातायत. अरे भगवंत एकटे कधी खात नाहीत. भगवंत कधी आपल्या भक्तांना सोडून कधी खात नाही आणि आपण कितीतरी गोष्ट भगवंतांशिवाय करतो. तर कमीत कमी माहिती हे कोणाला आपल्याकडनं आपण काय त्या स्तरावरती नाही की प्रत्येक गोष्टी करा, पण कमीत कमी थोडं आपल्याला पुढे जाऊन कधीतरी गांभीर्य तरी वाटेल की आपण नाही 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 भगवंतांना थोडं बघ दाखवूया, काय स्पेशल दाखवूया. आपण किती 5 मिनिटं लागतील, 2 मिनिटं लागतील, पण आपण करूया. ही भावनेचे एक बीज जरी पेरलं गेलं, माहित नाही कोणाच्या जीवनामध्ये कधी तिथं रोपटं होईल, पण ही समजून घेण्याची गोष्ट आहे. भगवंतही असं कधी एकटं करत नाहीत, एकटं खात नाहीत. मग ते जवळच जगन्नाथ मंदिर असतं. आता काय न्यायाधीशांचाच मुलगा म्हटल्यानंतर त्यांना काय सहज उपलब्ध होतं, तिथं जाणं, आतमध्ये जातात, भगवंतांकडे क्षमा मागतात, अश्रू ढाळतात आणि म्हणतात की मी परत असं कधी करणार नाही, मी चूक केली. आता त्यांचा कॉन्शियस कुठल्या स्तरावरती बघा, 3.5 वर्षाच्या मुलाचा कॉन्शियस कुठल्या स्तरावरती, तो आपलं जीवन गेलं तरी येणार नाही. त्यांचा कॉन्शियस पुढचा असा आहे की मी आंब्याप्रती पण अपराध केलाय. जीवनभर तरी हा कॉन्शियस येईल का आपल्यामध्ये? कारण या जगातली जे काही सृष्टीची निर्मिती आहे ही भगवंतांना, इथे जे काही आंबे सगळे भगवंतांच्या पुरुषोत्तम क्षेत्रामध्ये आलेत, ते सगळे आंबे हे भगवंतांची सेवा करण्यासाठी आहेत आणि त्यांना ती आंब्याला सेवा करून न देता मी माझ्या सेवेसाठी घेतली. मी त्या आंब्याप्रती अपराध केलाय म्हणून मी आयुष्यभर कधी आंबाच खाणार नाही. आता कुठल्या स्तरावरचा कॉन्शियस आहे बघा, किती गंभीर व्हायचं. एकदम असा ह्याच्यामध्ये येऊ नका, अरे आता इथून पुढं, आणि आपण जर असं काही ठरवलं ना आयुष्यात आपण काही खाऊच शकणार नाही. जी गोष्ट भगवंतांशिवाय खाल्ली ती खायची नाही असा त्याने निश्चय केला. आणि आपण जर आज असा निश्चय केला की भगवंतांशिवाय जे काय मी खाणार ते मी परत खाणार नाही, मला वाटतं फळं वगैरे तर पटपटच सगळे बाजूला होतील. हा, ती चपाती भाजी आपण दाखवतो, पण बाकी बारीक बारीक गोष्टी आणतो ते भगवंतांना सगळे दाखवतात का? 2-3 टाइम भूक, सगळ्या गोष्टी होत नाहीत. तर त्यांनी निश्चय केला मी आंब्याप्रती अपराध केलाय
आपल्याला कधी असं वाटतं का आपण खाल्ल्यानंतर की आपण ह्या फळाविषयी अपराध केलाय जर आपण, कारण ऍक्च्युली ह्या फळाचं काय काम आहे भगवंतांच्या सेवेमध्ये, आणि आपण ते करतोय. आणि मग नंतर त्यांनी तो फळ त्यागण्याचा निश्चय केला, दृढ निश्चय केला की मी इथून पुढं कधीही आंबा खाणार नाही. या पृथ्वी तलावरती 64 वर्ष होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. 4थ्या वर्षी हा निश्चय केला होता. 60 वर्ष आयुष्यामध्ये त्यांच्या बाबतीत कितीतरी प्रसंग आले, कारण ते खूप मोठे आचार्य झाले, कितीतरी त्यांना शिष्य झाले, मोठे मोठे लोक त्यांच्याकडनं आंब्याच्या पेट्या घेऊन यायचे. पण ते म्हणले मी सगळ्यात जास्त पापी, मी भगवंतांशिवाय या आंब्याचं सेवन केलंय, त्यामुळं मी हा आंबा खाणार नाही. आणि त्याने आयुष्यभर कधी आंबा खाल्ला नाही. वयाच्या कितव्या वर्षीचा निर्णय हा? 4थ्या वर्षीचा. वयाच्या 4थ्या वर्षीचा हा निर्णय असा निर्णय की वयाच्या कुठल्याही वर्षी आपल्यासाठी कठीण आहे. हा दृढनिश्चय त्यांचा बघितला की एवढ्या लहान वयातला कोणाच्या दृढनिश्चयाची तुम्हाला आठवण येते? ध्रुव महाराज. ध्रुव महाराजांनी भगवंताच्या शोधापद्धती ते असाच निर्णय घेतला होता. आणि दुसरे अजून काय त्यांचा गुण? तीव्र बुद्धिमत्ता. त्यांची बुद्धिमत्ता एवढी की 7व्या वर्षी भगवद्गीतेचे सर्व श्लोक कंठस्थ आणि हृदयस्थ म्हणतो ना आपण, हृदयामधले सगळे, हृदयातून, नुसते असे बोलण्यासाठी नाहीत. वडिलांबरोबर प्रचार कार्यात जायचे, अनेक तास श्रवण करायचे, वडिलांबरोबर जायचे, वडिलांना मदत करायचे, त्या ठिकाणी आसन करणे, पाणी वगैरे ठेवणे, लहान वयामध्येच ग्रंथ वाचन करायचे. 10व्या वर्षीच संस्कृतमध्ये पारंगत झाले होते. आता कोणीतरी मला वाटतंय खूप लहान वयामध्ये कुठलं तरी पठण केलं, आपण ऐकलं त्याला. तर अशा पद्धतीने हे तर वयाच्या 10व्या वर्षी संस्कृतमध्ये पठण झाले होते. कॉलेजमध्ये जायचे, पण कॉलेजमध्ये ते सापडायचे कुठे? लायब्ररीमध्ये. सर्व विषय, मॅथ्स असो, फिजिक्स, काय ते जे काय सगळे विषय, सगळ्या विषयांचा अभ्यास. त्यांनी खास करून मायावाद्याचा पण भरपूर अभ्यास केला होता. मायावाद्याची पण बहुतेक पुस्तकं वाचली होती. का वाचली होती? खंडन करण्यासाठी, की मायावाद्यांचं काय नक्की फिलॉसॉफी की जे आपण खंडन करू. त्यांना लायन गुरु म्हटलं जातं. मायावाद्यात भेज घाबरायचे त्यांना. कधी कधी बाहेरचं असं वाचन त्यांचं खंडन करण्यासाठी केलं होतं. आपण केलं तर आपण मायावादी होऊन जाऊ, त्यामुळे आपण आपलेच ग्रंथ वाचायला पाहिजेत, बाकी काय दुसरं वाचायची गरज नाही. त्यांनी ती वाचली पुस्तकं सगळी. त्यांनी इतकं अभ्यास केला, असं म्हणतात की त्यांची ती इंग्रजी डिक्शनरी स्वरूपात होती, लाखो शब्दांची. आणि ब्रिटिशांनाही त्यांचं जर एखादं आर्टिकल जर वाचायचं असेल तर त्यांना डिक्शनरी घेऊन बसायला लागायचं, एवढी त्यांची इंग्रजीचा प्रभुत्व होतं. ब्रिटिश लोक ज्यावेळेस त्यांचं आर्टिकल एखादं जर वाचायचं म्हटलं तर त्यांनाही त्यातल्या काही शब्दांची इंग्रजी उकल व्हायची नाही. इतकी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. सूर्य सिद्धांत मला वाटतं ज्योतिषवर आधारित एक ग्रंथ आहे, त्याच्यावर त्यांनी टीका लिहिली. मग त्यांना नाव पडलं सिद्धांत सरस्वती. हा त्यांना किताब मिळाला, सिद्धांत सरस्वती दिला गेला. तर्कबुद्धी त्यांची खूप जोरात होती. आणि ते जर आर्टिकल लिहायचं म्हणले, लेख लिहायचा म्हणले की असे 4 जणांना समोर बसवायचे, 4-5 जणांना एखादा लेख लिहायचा म्हणला तर मग ह्यांना सांगणार, तर पण ह्याचं होईपर्यंत दुसऱ्याला सांगणार, तिसऱ्याला, परत ह्याचं कुठून सुरू झालंय तिथून पुढे ते कंटिन्यू करायचे. आपल्याला जर एखादं लेक्चरची तयारी करायची म्हणली तर 4 ठिकाणी काय करणार, हेच 10 वेळा वाचावं लागतं. तर ते बघ आपल्याला ते कनेक्शन येतं. ते ह्याला एक सांगणार, दुसरा, तिसरा, आणि त्यातनं परत एखादं मॅनेजमेंटचं काम आलं की त्याच्यावर वेगळी चर्चा, की हा कुठपर्यंत आलाय तिथून सुरू, परत तिथून सुरू. अशी इतकी बुद्धिमत्ता होती प्रखर त्यांची. शेवट त्रिपुराचे जे राजा होते, त्रिपुरा, मणिपूर, त्यावेळेस हे नरोत्तमदास ठाकूर यांनी तिथल्या राजांनाही दीक्षा दिली होती. ही खूप अशी राज्य जी होती वैष्णवांचं थोडक्यात कल्चर होतं. आत्ताची ती परिस्थिती बदलली त्या ठिकाणची, पण पहिले तिथले लोकही दिवसामध्ये असे तिलक लावूनच बाहेर पडायचे. आपण मंदिरात आल्यावर तेवढं तिलक लावतो, आपण बाहेर गेल्यावर कुठे लावत नाही. पण तिथं परंपरा अशी की सहज लोक रस्त्याने दिवसभरामध्ये तिलक लावणं, कृष्णाच्या कथा करणं, नृत्य जे करायचं ते कृष्णाच्या लिलेवरती करणं, अशी तिथली परंपरा. ही परंपरा कशामुळे निर्माण झाली? नरोत्तम ठाकूरांनी तिथील राजांनाही दीक्षा दिली होती, मग राजाकडनं ती आपोआपच प्रजाला आली. अशा त्या त्रिपुराच्या राजांनी त्यांना एक नियुक्ती केलं. पूर्वी असं आपण बिरबलाच्या वगैरे कथा ऐकतो की त्यांना असे जे हुशार लोक आहेत त्यांना राजा नियुक्त करायचा, पण त्यांचं त्या ठिकाणी फार काळ मन लागले नाही, कारण त्यांची ओढ एकदम भक्ती मार्गाकडे होती आणि वैराग्याकडे त्यांची ओढ होती. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी राजाला सांगितलं, पत्र पाठवलं की मी आता इथं थांबू शकत नाही. त्यांना पेन्शन वगैरे काही दिवस चालू राहिली नंतर, पण त्यांनी नंतर तो पेन्शनचा पण त्याग केला. आणि मग ते आपल्या वडिलांकडे आले आणि वडिलांना म्हणाले की मला या भौतिक जीवनात रस वाटत नाही, माझं मन लागत नाही. आणि वडिलांना विनंती केली की मी अशा परिस्थितीमध्ये काय करावं, तुम्ही मार्गदर्शन करा. मग त्यांचे वडील
जे भक्तिविनोद ठाकूर आहे त्यांनी सांगितलं की तू आता दीक्षा घे म्हणून. आणि कुणाकडून दीक्षा घे? गौर किशोर दास बाबाजी महाराज म्हणतो आपण, त्यांच्याकडनं दीक्षा घे म्हणून त्यांचं नाव सुचवलं. आता एक गौर किशोरदास बाबाजी महाराज कोण होते? मग विमला प्रसाद त्यांच्याकडे गेले. आणि परंतु यांचं जर आपण बघितलं गौर किशोर बाबांचं, तर त्यांचंही जीवन म्हणजे ते अशिक्षित होते. आणि हे इतकेच इतके सुशिक्षित म्हणूया आपण, आणि अशिक्षित म्हणजे भौतिकदृष्ट्या ते काहीच शिकले नव्हते. परंतु भक्तिविनोद ठाकूरांचे ते चांगले मित्र होते. भक्तिविनोद ठाकूर रिटायरमेंट नंतर रोज तिथं कथा करायचे. त्या कथेमध्ये गौर किशोरदास बाबाजी महाराज येऊन बसायचे. आणि त्यावेळेस भक्तिविनोद ठाकूरांना कळले होते की हे साधारण नाही आहेत, जरी माझ्या कथेमध्ये बसले तर हे खूप विशेष आहेत म्हणून, भगवंतांचे खास पार्षद आहेत म्हणून. आणि त्यांची चांगली मैत्री होती. भौतिकदृष्ट्या अशिक्षित होते, पण हृदयामध्ये कृष्णप्रेम खूप होतं. त्यामुळे भौतिकदृष्ट्या कोण काय आहे त्याला महत्व नाही. कोणाचं शिक्षण काय आहे, तो कुठल्या देशात जन्मलाय, तो कुठल्या जातीत जन्मलाय, वैष्णव संस्थेमध्ये या गोष्टींना शून्य महत्व आहे. कुठल्या देशाचाही त्यालाही महत्व नाही. बाहेरच्या जगामध्ये याला खूप महत्व आहे, कुठल्या कुळात जन्मलाय, कुठल्या जातीत जन्मलाय, पण आपल्या ह्या कल्चरमध्ये याला महत्व नाही. गौर किशोरजी बाबाजी महाराज बाह्यदृष्ट्या लोकांच्या दृष्टीने ते वेडे होते, अशिक्षित होते. लोक वेडे म्हणायचे. का वेडे म्हणायचे? त्यांना वैराग्य मूर्ती म्हटलं जातं. एकच कपडा परिधान करायचे, ते पण स्मशानात मिळलेला. इतकं वैरागी जीवन होतं त्यांचं. दिवस रात भजनानंदी म्हणतो आपण त्याला, दिवस रात्र भगवंतांचा जप करायचा. आणि विरहाने भगवंतांच्या विरहामध्ये निरंतर अश्रू त्यांचे व्हायचे. असे अतिशय वैराग्य मूर्ती होते ते. आणि हे इतके स्कॉलर भौतिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या आहे. परंतु वडिलांनी मात्र सांगितलं की तू त्यांच्याकडनं दीक्षा घे म्हणून. मग विमला प्रसाद जातात गौर किशोरदास बाबाजी महाराजांकडे आणि चरणांवरती डोकं ठेवतात आणि म्हणतात की तुमच्याकडे राधाकृष्णांचं प्रेम भरभरून आहे, कृपया मला तुम्ही दीक्षा द्या. पण गौर किशोरदास बाबाजी म्हणतात की मी एक निश्चय केलाय, कोणालाही शिष्य बनवायचं नाही. पण ते म्हणतात मी तर आता ठरवले मनामधून की तुम्हालाच मला गुरु करायचे म्हणून. सतत विनंती करायची त्यांना की तुम्ही कृपया मला दीक्षा द्या. ते म्हणायचे नाही. मग ते एकदा म्हणायचे मी नाही ठरवलं, मी काय पात्र नाही, मी नाही तुला दीक्षा देऊ शकत. मग शेवट ते एकदा म्हणतात की थांब, मी जरा चैतन्य महाप्रभूंना विचारतो आणि मग सांगतो तुला दीक्षा द्यायची का नाही म्हणून. ॲक्च्युली खरं तर चैतन्य महाप्रभू जाऊन जवळजवळ 400 वर्ष गेली होती. चैतन्य प्रभू नव्हते त्यावेळेस, 400 वर्षानंतरची गोष्ट आहे. पण तरी ते म्हणतात मी चैतन्य महाप्रभूंना विचारतो आणि सांगतो तुला दीक्षा द्यायची का नाही. परंतु कसं असतं, जरी भगवंत तिथं उपस्थित नव्हते तर या शुद्ध भक्तांचं डायरेक्ट भगवंतांचं हृदयातून कनेक्शन असतं, हृदयातून कनेक्शन राहतं त्यांचं. मग ते दुसऱ्या दिवशी परत येतात. म्हणले विचारलं का तुम्ही महाप्रभूंना? म्हणले विचारले. म्हणले महाप्रभू काय म्हणले? महाप्रभू म्हणाले जे धनवान आहेत, विद्वान आहेत, जे ज्ञानवान आहेत ते खूप अभिमानी असतात. जे विद्वान असतात, बाहेरच्या जगामध्ये आपण पाहतो विद्वान लोकांना आणणं खूप अवघड आहे. जे जास्त विद्वान आहेत त्यांना ज्ञानाचा इतका गर्व असतो. आपण कृष्ण कथा सांगायला लागले ते विषय दुसरीकडेच नेतात. तुम्ही हे पुस्तक वाचलं का, तुम्ही ते केलं का, तुम्ही हे वाचलं का, इतकं त्यांना बुद्धीचाही. आणि मग दुसरं जे धनवान आहेत त्यांना धनाचा गर्व, त्यांना वाटतं सगळ्या गोष्टी पैशाने करतायत. मग ते म्हटले की जे स्वतःला खूप ज्ञानवान समजतात त्यांना खूप अहंकार असतो आणि त्यांचा उद्धार कधी होऊ शकत नाही म्हणून. त्यामुळे त्यांनी सांगितलंय मला दीक्षा देऊ नका म्हणून तुम्हाला, असं ते म्हणतात. की पाहतात अजून एक परीक्षा आपल्या शिष्याची थोडक्यात. मग भक्ती सिद्धांत सरोजी ठाकूर म्हणतात, अजून त्याला ती पदवी नाही मिळली समजा, विमला प्रसाद त्यांचं ते नाव विमला प्रसाद, म्हणतात की आता जगण्यात तरी काय अर्थ, की ज्या जीवनासाठी मी या ठिकाणी या जीवनात ज्या कार्यासाठी मी आलोय, मला जर गुरु जर स्वीकारत नसतील तर म्हणले आता मी गंगेमध्ये जीव देऊन टाकतो. आणि ते निघायला लागतात. आणि मग महाराजांच्या लक्षात येतं गौर किशोरदास बाबाजी महाराजांच्या की याचा जो निश्चय, दृढ निश्चय, तो तीळ मात्रही कमी नाहीये. आणि मग त्याला ते बोलून घेतात आणि त्यांना दीक्षा देतात. आणि त्यांचं दीक्षेचं नाव काय होतं? वार्ष भानवी देवी दैदास. थोडं मोठं नाव आहे, मी पण ती बऱ्याच वेळा ऐकून ते हे केलंय की येऊ नये म्हणून. तर त्याचा अर्थ असा आहे, राधाराणीच्या प्रियकरां, जे राधाराणीचे जे प्रियकर आहेत कृष्ण, किंवा राधाराणीने ज्यांना हृदय दिले असे कृष्ण, त्या कृष्णांचे दास असं त्यांना काय दिलं जातं? नाव दिलं जातं. आणि मग हे घेतल्यानंतर मग ते गुरूंची खूप सेवा करतात. गुरु तत्व, गुरु नाम तत्व, भगवत तत्व सगळं समजून घेतात ते. आणि गुरूंनी राधाकृष्ण प्रेम थोडक्यात त्यांना काय केलं? ट्रान्सफर केलं. एकदा एक व्यक्ती विचारते की तुमचे गुरु कोण आहेत? हो भक्ती आपल्या ह्यांना भक्ती सिद्धांत सरोजी ठाकूरना. ते म्हणतात गौर किशोरजी बाबाजी महाराज. काय म्हणले तुम्ही त्या
वेड्या माणसाकडनं अशिक्षित माणसाकडनं दीक्षा घेतली म्हणले. तुम्ही इतके स्कॉलर, तुम्हाला दुसऱ्या कोणाकडनं नाही का म्हणले दीक्षा घेता आली? तर त्या ठिकाणी एक म्हणतात कार असते गाडी, मग ते म्हणतात की हे कार गाडी आहे, ही गाडी चालते कशाने म्हणले. म्हणजे गाडीतलं इंजिन आहे म्हणले किंवा बॅटरी आहे म्हणले. तर त्या पद्धतीने म्हणले माझी जी काय तुम्हाला प्रगती दिसते, जशी ही गाडी जरी किती तुम्हाला नीटनेटकी दिसत असली, पळताना दिसत असली, सगळे त्याच्यामध्ये गोष्टी असल्या, तरी ती सगळी अवलंबून आहे त्या इंजिनावरती, त्या बॅटरीवरती. त्याच पद्धतीने माझी तुम्हाला जरी आज काय प्रगती दिसत असली, आध्यात्मिक असेल किंवा इतकी बुद्धिमत्ता किंवा इतर सगळा माझा प्रचार, तर त्याला सगळे जे काही कारण आहेत ते माझे गुरु आहेत. आणि ज्यावेळेस कोणी असं त्यांना म्हणायचं, त्यांना खूप प्रचंड दुःख व्हायचं, खूप वाईट वाटायचं की आपल्या गुरूंविषयी कोणी असं वक्तव्य केलं तर म्हणून. पण 1905 साली दीक्षाचा त्यांचा काळ होता. किती साली तर माझ्याकडे हे नाही, परंतु 1900 साली दीक्षा घेतली त्यांनी. आणि 1905 साली त्यांनी खूप मोठा एक निर्धार घेतला. काय निर्धार घेतला त्यांनी? 100 करोड जप करण्याचा. किती वर्ष? 10 वर्ष. त्यांनी एक अशा निश्चय केला की मी 10 वर्षामध्ये इतका जप पूर्ण करेल. रोज साधारण नियोजन केलं 192 माळा जप करायला लागायचा. म्हणजे 18 ते 20 तास रोज जप करण्याचा त्यांनी निश्चय केला. हाच निश्चय होता. कोणाचा होता? हरिदास ठाकूर. त्याच पद्धतीने त्यांनी निश्चय केला की रोज मी, आपल्याला 1-2 माळ वाढवायचे का नाही याचा निश्चय करायला वेळ लागतो. एखादे म्हणले आता 16 माळा आहेत, आता काय करा 17-18 माळा करा. हे 16च कशा तरी आणल्यात आणि आता तुम्ही 17-18. आता जे समजा मला माहित नाही, जे दीक्षित आहेत त्यांना तर करावाच लागतो काही झालं तरी, आणि जे दीक्षित नाहीत ते तेवढ्या तरी ठरवल्या तरी त्या रोजच्या रोज होतात का नाही, आपलंच तपासा. मला काही कुणाचं म्हणायचं नाही, पण आपण त्या पण निश्चयात क्लिअर नसतो. जे दीक्षित नाही ते विचार करा, ठीक आहे ते त्यांच्यासाठी आहे थोडं, दीक्षित जे आहे त्यांच्यासाठी थोडं आपण एखाद दिवशी जरी काय ठेवली तरी चालतंय की, एवढं काय म्हणजे असं काय घडणार आहे. अरे कुठे बघा, त्यांना काय गुरुनी सांगितलं नव्हतं की एवढी कठोर तपश्चर्या कर म्हणून, परंतु 100 कोटी जप आणि रोज 192 माळा. आपल्याला कधीतरी एकादशीला पण वाढवायचं वाटतं, वाढू का असतं ना कधी. एकादशी असं सांगितलं जातं, ज्या वेळेस विशेष दिवस असेल त्या दिवशी एखादी माळ जास्त करा. पण त्या दिवशी पण आपण विचार करतो करावी का नाही करावी एखादी जास्त. प्रत्येक गोष्टीत आपण असं असतो. तर हा असा त्यांचा निश्चय होता. 10 वर्ष. इतके स्कॉलर, इतके बुद्धिमान, आणि त्यांनी निश्चय काय केला? हरिनामाला शरण जायची आणि 10 वर्ष सलग. आणि मग ते चंद्रशेखर भवन जे आहे आपल्या नवदीपमध्ये, मायापूरमध्ये, तिथं ते जातात. तिथं राधाकुंड, श्यामकुंड, गोवर्धनची स्थापना करतात आणि त्या ठिकाणी ते एक छोटीशी झोपडी उभारतात आणि जपाला सुरुवात करतात. गोवर्धनला परिक्रमा घालायचे. आजही तुम्ही गेला तर तिथं ते आपल्याला दाखवलं जातं की इथं इथे आहे बरोबर. गोवर्धनला तिथंच परिक्रमा घालायचे आणि त्यांनी तो तिथंच राधाकुंड, श्यामकुंड स्थापन करून सुरू केला. इतकी त्यांनी कठोर तपश्चर्या केली. केस वाढलेले, दाढी वाढलेली, सगळं शरीर सडपातळ झालेलं, एकच कपडे घालायचे, ते एकच कपड्यावरती असायचे आणि विरह भावनाच्या चरम सीमेवरती गेले. ते चरम जेव्हा म्हणतो, इतक्या विरह भावना, अश्रू लाडायचे, चालताना पडायचे, गंगेमध्ये नदीमध्ये हे करायचे, ते उडी मारायचे, काय समज नव्हती बाहेरच्या जगाची काय. इतका जप केल्यानंतर आणि इतकी साधना कडक केल्यानंतर ती भावना येणार, आणि ते ज्या स्तरावरती आहेत की त्या अशा भावनेमध्ये गेले की त्यांना बाहेरच्या जगाचं काहीच राहिलं नाही. आसुर असे विरह भावनेमध्ये रडायला लागायचे ते एकदम. असं म्हणतात ते जेवायचे किती कमी, भात नुसते तयार झाला की असे हात मागं घ्यायचे आणि एका श्वासामध्ये तोंड खाली करून जेवढा घास तोंडात येईल ना तेवढाच ते खायचे. तुम्ही कधी ऐकलं नसेल एवढे त्यांचे कठोर तपस्येचं. आपण जे काय ऐकलंय ते थोडं, ते किती छान लेक्चर, किती बुद्धिमान, अरे त्याच्या मागची तपश्चर्या किती. आपल्याला एकादशी दिवशी जरी म्हटलं की उपास निर्जल करायचा आहे, त्याला तर आपण पहिल्यांदा नाकारतोच. मग फळावरती तरी पण साबुदाणा जरा, वडे वगैरे आवडतात जरा, पण ठीक आहे. 12 वाजेपर्यंत निर्जल. आपल्या काही काही आचार्यांचे आताच त्यांचा तिरुभाव झाला, 12 पर्यंत करायचा होता उपास. आपण तरी विचार केला 12 पर्यंत करावा का नाही, आणि तो पण 12 पर्यंत पण काहीतरी खाऊन केला तर बरं होईल जरा. मी तर आता प्रवासात आहे आणि प्रवासामध्ये मला त्रास होतो फार उपवास करायचा म्हणून. आपण सगळे प्रवासात होतो,
किती जण होते तिकडे वाड्याकडे? मी कुणालाच विचारणार नाही कोणी निर्जल केला 12 पर्यंत. काय करायचंय आपल्याला? सगळे एवढे करतोय आपण, सगळे एवढं सगळं जीवन करून, परंतु आपण प्रत्येक गोष्टीत विचार करतो. 12 पर्यंतच उपास आहेत. आपले आचार्य फार दयाळू आहेत. रात्रभर संध्याकाळपर्यंत उपास नाही, 12 पर्यंत ते सगळे आचार्यांचे उपास. प्रभुपाद असो, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर असो, भक्ती विनोद ठाकूर असो, कोणी असो, 12 पर्यंत उपास आहेत बरेच आचार्यांचे. पण त्या 12 पर्यंत पण आपण विचार करतो. 12 नंतर निर्जलती पण. तर ह्यांनी असं व्रत घेतलं होतं, असं म्हणतात ते नंतर सुद्धा महिन्यामध्ये 1 किलोच तांदूळ ते करायचे. नंतरही ज्यावेळेस ते मोठेही झाले त्यावेळेस पण त्यांना वाटायचं हे डेरे वाढलेले वगैरे बघतायत ना, हे आळशी बघतायत, ते फार त्याला ही नाही द्यायचे. त्यामुळं थोडं कमी खाल्लं काय प्रॉब्लेम नाही तसं काय एवढं. तर तेव्हा त्यांना ते आवडत, त्यांना सगळ्यात ते आळशी भक्तांचा राग यायचा. ते शिष्य म्हणायचं माझं आळशी नको. माहिती आहे त्यांचं नियोजन कसं होतं. त्यांचे काय काय विचार ऐकले तर ते तुम्हाला सहन पण होणार नाहीये. तर ते म्हणायचं की हे जास्त स्थूलपणा नको शरीरामध्ये, आणि ते आपल्या मठामध्ये जास्त असे जर पैसे एखाद्या मठात झाले तर ते दुसऱ्या मठात ट्रान्सफर करायचे आणि मठ नेहमी उधारीवर ठेवायचे. म्हणजे उधारीवर ठेवले तर थोडी आस लागते ना, फार निवांतपणा येणार नाही. समजा आता इथं बारामतीला फार पैसे झाले की वडगावला पाठवून द्यायचे, आणि मग तिथं जरा जास्त वाटायला लागले की अजून पुढे पाठवून द्यायचे. का प्रत्येकाला ते पैसे कमवण्याची ही वाटली पाहिजे थोडी. बुक डिस्ट्रीब्युशनला जातील, काहीतरी करतील, निवांतपणा त्यांना आवडायचा नाही. आणि ते गृहस्थान बाबतीत काय म्हणायचं ऐकायचंय का तुम्हाला? गृहस्थान बाबतीत त्यांचं काय मत होतं? ते म्हणजे ब्रह्मचारी संन्यासी यांना खूप सेवा असतात, त्यामुळे त्यांनी 64 माळा नाही केल्या तरी चालतील. गृहस्थ इतक्या ठिकाणी जाऊन फिरून फिरून इतके अशुद्ध होतात, त्यांनी मात्र 64 माळा करायला पाहिजेत. ब्रह्मचारी गृहस्थ, ब्रह्मचारी संन्यासांना खूप सेवा आहेत, सगळं बघायचंय. आपल्याला वाटतं आपली सेवा जास्त आहे. एकदा नंदुरबार पाहुणा त्यांचं शेड्यूल विचारा, म्हणजे आपल्या लक्षात येईल सेवा कोणाची जास्त आहे. ते उठतात किती वाजता आणि झोपतात किती वाजता, मध्यंतरी त्यांना किती प्रकारे किती जणांना भेटायला लागतं. ते म्हणायचे ब्रह्मचारी आणि संन्यासांना खूप सेवा आहेत. एकदा नंदुरबार पाहुणा विचारला प्रश्न, कुणाला विचारला होता मला आठवत नाही. लोक मग प्रभुपादांना दीक्षा जर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी दिली, मग प्रभुपाद 64 माळा करायच्या का? 16 माळा प्रभुपादांनी आपल्याला करायला सांगितलं. त्यांचे तर गुरुची इच्छा 64 माळाची होती. मला वाटतंय, मला त्यांनी आज सांगितलं होतं, त्यांचं असं फिक्स नव्हतं की तुम्ही दीक्षा 64 माळा, ज्याच्या त्याच्या सेवेनुसार ते अवलंबून होतं. तुमची सेवा काय याची वरती आहे म्हणून तेवढं असं फिक्स नाही. आता आपल्याला फिक्स आहे, कारण आपल्याला जर तसं केलं तर मग आपण जपाचं काय नियोजनच करू सगळं. आपल्याला जर सांगितलं फार सेवा असेल तर 16 माळा नाही केल्या तरी चालतील, है ना, मग आपल्याला काही कारणच झालं. उलट ज्या दिवशी जप करायचं नाही त्या दिवशी नुसतं आपलं येऊन बसू आपल्या किचन मध्ये, सेवा झाला सेवा होईलच. अहो काय आलो असं इथंच आहे मी. त्यामुळे आपल्याला सूट नाही त्याच्यात. आपल्याला तुम्ही किती सेवा असू द्या, तुम्हाला 16 मध्ये 16. आपण एवढे प्रामाणिक तरी कुठे? आपल्याशी तरी आहे का आपण प्रामाणिक? तिथं थोडंसं होतं. तर ते म्हणायचे हे गृहस्थान बाबतीत, गृहस्थांनी किती माळा करायला पाहिजेत? 64 माळा करायला पाहिजेत. बाहेरही खूप फिरतात ना, जिथं जिथं जाऊन सत्संग घेतोय आपण, भरपूर घेतो का नाही आपण सत्संग? का संगतच आहे सारखा? इथून बाहेर गेलं की काय आपला कार्यक्रम नंतर आठवडाभर असंच संगत. मग ते म्हणले गृहस्थांनी करायला पाहिजे 64 माळा. आणि ह्याच्याही बाबतीत तुम्हाला मी सांगितलं, एकदा तर एकादशी होती, आता प्रसादाचा विषय निघला म्हणून एकादशी होती. एखाद्या दिवशी ते त्यांचे मूड काय होतं तुम्हाला सांगतो. एखाद्या दिवशी सगळेच असे बसले होते निवांत सगळे बघतो. म्हणजे आज का कोण बाहेर नाही प्रचाराला, बुक डिस्ट्रीब्युशनला नाही? म्हणजे एकादशी निर्जल आहे म्हणले. त्यांचे क्रांतिकारक ज्यांना म्हणतात ना लाईन गुरु, किंवा क्रांतिकारक विचार थोडे. ते म्हणले आज एकादशी सगळे थकलेत, आता कुठं बाहेर प्रचार जाणार? म्हणजे प्रसाद बनवा, सगळ्यांना प्रसाद खायला घाला आणि सगळेजण बाहेर जावा प्रचाराला. की तुम्ही जर नुसतं एकादशीच्या ह्याच्या खाली निर्जल करून तुम्ही जर प्रचार आणि डिस्ट्रीब्युशन करत नसाल तर एकादशीचा प्रसाद खाऊन डिस्ट्रीब्युशन करा. तुम्हाला वाटलं बरं झालं हो, आता हे तर चांगलं आहे झालं हो आपल्यासाठी खाण्यासाठी. पण आपण त्या भावनेने सेवा, आपली तेवढी सेवा आहे का? आपण त्या भावनेत नाही, आपण त्या ह्याच्यामध्ये नाही, त्या विचारामध्ये. आपण त्यांनी का ती परवानगी दिली की मठामध्ये नुसतं बसणं त्यांना आवडायचं नाही, असं की सतत ऍक्टिव्ह असलं पाहिजे. आणि त्यांच्या प्रचाराची स्टाईल काय होती माहिती आहे का? मग पुढे चाललोय मी, पण सांगतो आता विषय प्रचार स्टाईल. आधी कधी कधी असे मठात असायचे आणि बाहेरून चालली एखादी व्यक्ती त्यांच्या मठाच्या बाहेरून, कोण आहेस रे तू, असं ते म्हणायचे. प्रचाराचं बघा कशी पद्धत आहे. आता ते बाहेरनं चालले, आतून आवाज येतोय, मग ते सांगायचं मी अमुक अमुक आहे म्हणून. अरे तुझं ते शरीराचं नाव झालं.
तुला आत्म्याविषयी जर नाव माहिती करून घ्यायचं असेल आणि फार समजून घ्यायचं असेल तर मठात ये, जरा प्रचार चालू तिथं. जर तुला स्वतःविषयी अजून जाणकारी घ्यायची असेल, माहिती घ्यायची असेल, तर तू मठामध्ये असं रस्त्यात चाललेल्या व्यक्तीला असं मठामध्ये घेऊन प्रचार त्यांचा चालू राहायचा. अशा पद्धतीने त्यांनी खूप अद्भुत असा प्रचार केला. तर आपण आणतो की अशा पद्धती थंडी, ऊन, पाऊस, आता आपली थंडी काय झाली असेल अवस्था. एक झोपडी, एकदा तर असं झालं की झोपडीचं वरचं छतच गळायला लागलं. त्यांनी ती झोपडी नीट करण्यात नाही वेळ घालवला. त्यांनी छत्रीने ती तेवढं ते छताला छत्री लावली आणि त्यांनी त्यांचं ते चालू केलं. थंडी ऊन पावसाची काय अवस्था झाली. आता आपल्याला एवढी थंडी पडली, आपण 2-3 वेळा तर विचार केला असेल, जाऊ का नको आज, फार थंडी, येऊ का नको, काय करू, ऐकू का, टाळता येईल तेवढं. आणि थोडं कारण मिळलं की आपण टळतो. पण त्यांना किती ते सगळं ते सहन करून त्यांनी तो प्रचार चालू केला. पण नंतर असं झालं 1914 मध्ये, त्यांनी 1905 ला हे चालू केलं व्रत. आता 1914 मध्ये त्यांचे वडील भगवत धामात गेले. त्यांचे वडील कोण आहे, सगळे जाधव आहेत. आणि त्यांचे 1915 ला त्यांचे गुरु हे झाले. त्यांचं नाव काय. आणि मग गुरूंचा अंतविधी, मग अंतविधीचा, गुरूंच्या अंतविधीची वेळ आली, ते तिकडेच होते. आणि मग अंतविधीची अशी गोष्ट झाली की त्यांचं जे शरीर आहे गुरूंचं, त्यांच्यावरती अनेक बाबा लोक, बाबा हे असायचे, म्हणजे आता आपण ब्रह्मचारी नाही, बाबा एक वेगळं आपण म्हणूया टायटल, आज आपण बाबा जे म्हणतो त्या पद्धतीने अनेक ते बाबा सगळे एकत्र झाले आणि प्रत्येक जण त्यांच्या गुरूंच्या शरीरावरती हक्क सांगायला लागला की हे आमचे, हे आमचे, हे आमचे. मग त्यांना सांगितलं की भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, बघा काय झालंय की इथं असा असा वाद चाललाय की अंत्यविधी कुणी करायचा आणि बाबाजी भांडतायत. ह्याच्या मागचं कारण असं होतं, सगळ्यांचाच उद्देश स्वच्छ नव्हता. काही जणांना वाटायचं की ह्यांच्या शरीरावरती आपण जर अधिकार घेतला आणि आपण जर आपल्या परिसरामध्ये जर ह्यांची समाधी बांधली तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडनं त्या समाधीचं काहीतरी त्यासाठी पैसे दिले जातील, अमुक दिले जाईल आणि आपला उदरनिर्वाह त्यातून चालेल. म्हणजे त्या काळची सामाजिक परिस्थिती काय होती की त्याच्यामध्येही काय भावना होती लोकांच्या, बघा किती खालच्या स्तरावरती भावना होती. तिथल्या लोकांना असं वाटत होतं की समाधी माझ्या इथं झाली, माझ्या परिसरामध्ये, तर येणारे जाणारे लोक डोनेशन देतील आणि ती डोनेशन वरती माझं जीवन छान चालेल म्हणून ते भांडत होते. आणि प्रत्येक जण हक्क सांगत होते. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्या ठिकाणी आले आणि म्हणे नाही, अजूनही त्यांचं नाव भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर नाही, तर ते आले आणि म्हणले की नाही, ह्याच्यावरती माझा हक्क आहे. का तर म्हणले मी यांचा शिष्य आहे, माझे गुरु आहेत. पण ते म्हणले बाबाजी आहेत आणि बाबाजी, आणि बाबा आम्ही पण बाबाजी आहोत, तू बाबाजी नाही, तुझा अधिकार नाही त्यांना ताब्यात घेण्यामध्ये, त्यांच्या शरीराचा अंत्यविधी करण्यामध्ये तुला अधिकार नाही. मग ते म्हणतात मी तुम्हाला अधिकार देतो, पण तुम्ही मला एक सांगा, तुम्ही की आता तुमच्या लक्षात येईल की सामाजिक परिस्थिती किती खालावलेली आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये तुमच्यापैकी कुणी एकानेही स्त्री संघ किंवा स्त्री स्मरण केलं नसेल तर त्यांनी पुढे यावं आणि त्यांनी ह्या शरीरावरती हक्क सांगावा. मी काही ठिकाणी स्त्री संघ ऐकलाय, काही ठिकाणी स्त्री स्मरणही ऐकले. तर ज्याने कोणी स्त्री स्मरण केलं नसेल 1 वर्षामध्ये, म्हणजे फक्त दिसायला हे वेश आहेत पण आतून तो इंद्रिय तृप्तीची भावना आहे, कोणी पुढे आलं नाही. मग म्हणले 6 महिन्यामध्ये जर कोणी स्त्री स्मरण नसेल केलं तर त्याला हक्क आहे यांचा पुढची विधी करण्याची, त्यांनी पुढे यावं. तर हे कोण आलं नाही. शेवट ते 1 महिन्यावरती आले, 1 आठवड्यावरती आले आणि शेवट म्हणले 1 दिवसात, मागच्या 1 दिवसामध्ये जर कोणी स्त्री स्मरण नसेल केलं तर त्याने यावं आणि या शरीरावरती हक्क सांगावा. एकही बाबाजी पुढे आले नाहीत. ही त्या काळची परिस्थिती होती. लोक नुसते कपड्यांनी दिसत होते परंतु आतली जी भावना होती ती सगळी इंद्रिय तृप्तीची होती. एकही पुढे आले नाहीत आणि मग त्यांनी स्वतः शरीराला हातात घेऊन अंत्यविधी म्हणजे समाधी दिली. जे आचार्य असतात, जे शुद्ध भक्त असतात, त्यांना आपण जाळत नाही, त्यांना आपण काय करतो, समाधी घेतो. का, आपल्याला का बरं जाळतात आणि त्यांना का जाळत नाहीत, काय फरक आहे आपल्याला. शुद्धी करण्यासाठी माताजी आल्या आणि लगेच त्यांनी सांगितले थँक्यू. कारण आपलं जे शरीर आहे त्याची आसक्ती काय आपली सुटत नाही आणि त्यामुळं त्या शरीराचे आपण मरण जरी पावलो तरी आपली आसक्ती राहतेच. म्हणून म्हणतात की तो आत्मा तिथंच असतो 13 दिवस.
बाजूला. का? शरीराशी आसक्त असतो, त्याला शरीराची ती आसक्ती ती सुटत नसते. आणि यांच्यासाठी ती शरीराची आसक्ती कधीच संपलेली असते. आपल्या समोर शरीर जाळलं जातं, आत्म्याच्या समोर. आता जातो इथून निघून, आता हे शरीर तुझं राहिलं नाही, तू आता इथून निघून जा पुढच्या प्रवासाला. आणि आपल्यालाही सांगतात की जास्त रडू नका, नाही तर त्याला त्रास होतो म्हणून. का? त्याला परत त्या भावना राहतात. इतका आपण आसक्त असतो. त्यांना कोणाचीच आसक्ती नसती राहिली, शरीराची तर नाहीच. त्यांना भगवंतांची आसक्ती असते. आपल्याला त्या शरीराची असते. आपल्याला, आपल्या आत्म्याला आणि सूक्ष्म शरीराला त्या शरीरापासून वेगळं करण्यासाठी आपल्याला जाळलं जातं की आता तरी सोड त्या शरीराची आसक्ती. म्हणून आपल्याला त्यांचं शरीर, आत्मा आणि शरीर याच्यामध्ये भिन्नता आहे. पुन्हा त्याला त्या शरीराविषयी काहीच नसतं, म्हणून त्यांना तिथं समाधी दिली जाते. हे एक गोष्ट आहे समजून घेण्यासारखी, समाधी कार्यरत म्हणून. मग त्यांना त्या ठिकाणी समाधी दिली. आणि त्यानंतर काय होतं, कलकत्त्यामध्ये हे इकडे असतात नवदीप मायापूरमध्ये, आणि कलकत्त्यामध्ये कुंज बिहारी प्रोजी म्हणून असतात. आणि यांची साधना तर अजून जोरात चालू होती विरहाच्या पाहुण्यामध्ये. वडील गेले, त्यानंतर गुरु गेले, मग साधना अजून सुरू झाली. मग हे कुंज बिहारी प्रोजी म्हणून असतात, खूप धनवान असतात. ते त्यांना भेटायला येतात. ते म्हणतात की मला खूप प्रचार करायचा आहे, पण माझ्याकडनं प्रचार होणार नाही. माझ्याकडे मी धन किती पण देईल, परंतु माझ्याकडे ती शुद्धता नाही, किंवा एक चांगल्या प्रचारासाठी एक चांगली साधना लागते, चांगला जप लागतो, कथा सांगण्याची चांगली एक प्युरिटी लागते, ज्ञान लागतं, ते माझ्याजवळ नाहीये. मग ते शोधात होते का की कोण असा एक भक्त मी घेऊया की त्यांना मी प्रचारासाठी नेल म्हणून कलकत्त्यामध्ये. मग त्यांना सांगितलं जातं की तुम्ही काय करा, भक्ती सिद्धांत सरोजी ठाकूरांना भेटा तिथे जाऊन, आणि त्यांना तुम्ही विनंती करा. ते खूप शुद्ध आहे, साधना त्यांची एवढी जबरदस्त आहे म्हणून. मग ते भेटायला येतात. तिथं गावामध्ये विचारतात इथं कोण आहेत का म्हणून, हे खूप साधना करणारे. गावामध्ये म्हणतात आहेत बरं का एक व्यक्ती, पण ते वेळेच हो जवळजवळ. काय एकटेच हसत असतात, रडत असतात, कधी पडतात, सतत डोळ्यांना आसरू येतात, वेड्यासारखी त्यांची अवस्था आहे म्हणून. तर तुम्ही बघा पण जाऊन तिथं जातात. त्यांचं शरीर पूर्ण शुष्क पडलेलं असतं, काय खाल्ले नव्हते इतक्या वर्षी, डोळे सगळे सुजलेले, सतत डोळ्यामध्ये आसरू, विरहाच्या भावनामध्ये. 10 वर्ष अशी तपश्चर्या केल्यानंतर काय अवस्था होईल. आणि सांगू, म्हणून इथं सांगितलं जातं बऱ्याच वेळा की चांगल्या प्रचारासाठी चांगली आध्यात्मिक साधना गरजेची. आता हे चांगला प्रचार पुढे जाऊन करणार होते. पुढचा प्रचार आपण थोडी झलक पाहिलीच, वेळ मिळत अजून थोडी पाहू. परंतु चांगला प्रचार करायचा असेल तर चांगली साधना करायला पाहिजे. बराच वेळा आपण चांगला प्रचारामध्ये ज्यावेळेस पडतो त्यावेळेस आपण साधनेकडे दुर्लक्ष करतो. तर साधना ही आपली शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती चांगल्या प्रचारासाठी. तर त्यांनी आधी एवढी कठोर तपश्चर्या केली होती. ते म्हणले होते, तिथे जाऊन त्यांना विनंती करतात, तर ते म्हणतात नाही सध्या मला ह्या साधनेत करायचे म्हणून. तर सध्या भक्ती सिद्धांत सरोजी ठाकूर ते नाकारतात. लोक त्यांना वेडे म्हणत असतात. खरं सांगू, आपल्याला पूर्वी सांगितलं जातं, तुम्हाला जर भक्तांनी, तुम्ही जर बाहेरच्या जगातल्या लोकांनी तुम्हाला वेडे म्हणू नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला भक्तीत यावं लागेल. आणि भक्तांनी जर वेडे म्हणावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला भक्तीत यायला लागेल. लक्षात आलं मी काय म्हणतोय? तुम्ही भक्तीत आला की बाहेरचे तुम्हाला वेडे म्हणणार, कारण आपलं आचरण त्यांना वेड्यासारखं वाटतं. ते हे नाही, ते नाही, ते नियम सगळे, हे करायचं नाही, ते करायचं नाही. आणि खरं एक सांगितलं जातं बघा, एक म्हटलं जातं, जोपर्यंत लोक तुम्हाला वेडे म्हणणार नाहीत ना तोपर्यंत तुम्ही खरं प्रेम केलंच नाही. बघा ह्याचा गूढ अर्थ किती मोठा आहे. जोपर्यंत तुम्हाला कोण वेड म्हणत नाही ना तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीवरती प्रेमच केलं नाही. ते पिक्चरमध्ये वगैरे काय ते वेडेच होतात ना, काय काय ते नट वगैरे दाखवले जातात. मग म्हणतात अरे काय बाबा त्याचं प्रेम, वेडा झाला, अक्षरशः वेडा. आणि आपल्याला मात्र कोणी वेड म्हटलं की आपल्याला वेडा, अरे चांगली उपाधी आहे तुला, याचा अर्थ तू कृष्णांवरती खरं प्रेम करतोय म्हणून तुला ते वेडे म्हणतायत. आणि आपलं सारखा एकच प्रयत्न असतो, मला कोणी वेडा म्हणू नये म्हणून मी तिलक लावणार नाही, रस्त्याने जप करणार नाही, मित्रांबरोबर चॅटिंग करणार नाही. का? वेडे म्हणतील हो मला, ते मला वेडा म्हणून घ्यायचं नाही. वेडा ही खूप मोठी पदवी, कारण तुम्हाला ज्या अर्थी ते वेडे म्हणतायत ना त्या अर्थी तुम्ही खरं प्रेम करताय. आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचे मित्र वेडे म्हणणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कृष्णांवरती खरं प्रेमच करत नाही. बघा पटतंय का तुम्हाला? का जरा जड वाटतंय जास्त? हे माझं नाही काय, माझं मत नाही काय, मी ऐकलेलं सांगतोय तुम्हाला. म्हणू द्यावं थोडं वेडे, आणि ते वेड्याची लक्षणं दिसायला लागले की म्हणायचं छान आहे, आपलं छान चाललंय.
चांगलं चाललंय. जर बाहेरच्या लोकांना वेड्याची लक्ष, आणि आपण एकच वेडा दिसलो नाही पाहिजे बाहेर, म्हणून आपण बघा बाहेरच्या जीवनामध्ये किती हे करतो, कितीतरी नियम आपण सहज तोडतो. लोक म्हणतील लग्नात आलोय, कांदा लसूण खायचा नाही, काय नाही, भाजी वेगळी घेऊन आलाय हा तर अरे येडा झाला हा, म्हणून आपण ती कांदा लसूण खातोय तरी तसंच. अरे म्हणू दे ना बाबा, वेळ म्हणू दे भगवंतांच्या ह्याच्यासाठी, काय फरक पडतो. म्हणून आपण कितीतरी नियम पाळताना का टाळटाळ करतो माहिती का, जग आपल्याला वेडे म्हणेल म्हणून. एकच आपल्या मनामध्ये की जगाने वेळ नाही म्हटलं पाहिजे, म्हणून आपण त्या नियमाला तिरंजली देतो, 16 माळाला कधी कधी तिरंज देतो. कारण सगळ्यांसमोर कसं करायचं, सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये करायचं. फिरायला गेलो आपण बाहेर, म्हणून फिरायला जाताना बघताना बरंच जायचं. ज्यांना वेडे म्हणायची भीती वाटते ना, त्यांनी बाकीच्यावर फिरू नका, तुम्ही तिथे टाळाटाळ करा, बघताना बरं जावा 16 माळ. पण तुम्ही बाकीच्या लोकांना जाऊन चॅटिंग वगैरे करायचं का, तुम्हाला वाटतं नाव ठेवतील राहू आपल्याला, उठल्यापासून माळ दुपारी माळ, ह्याचा जप संपत नाही संध्याकाळपर्यंत. म्हणून तर प्रभुपद नाही, लोक वेडे म्हणत होते. 69 वर्ष तुम्ही चालला तिकडे, वेडेत का काय तुम्ही, तिथंच तुमचं जीवन संपल म्हणून. तरी वेडे पदवी मिळू शकते, आणि ती काय वाईट पदवी नाही बाहेर. पण भक्त जर तुम्हाला वेडा म्हणत असतील, मग जरा विचार करा, मग समजा की आपलं काहीतरी चुकतंय. असं भक्त म्हणा, अरे काय वेळ आहे, किती अहंकार आहे राव, इतक्या वर्ष भक्ती तरी हा काय बोलतोय कसा, मग म्हणायचं आपलं चुकलं. पण आपल्याला भक्तांच्या वेडेपणाची काळजी नाही. आपण भक्त म्हणतात ना, अरे काय किती दिवस झाला, अरे हा जप वाढवत नाही, काळजी वाटते मला याची, जप थोडा करायला पाहिजे असतं, मग आपल्याला आपली काळजी वाटायला पाहिजे. पण आपल्याला काळजी बाहेरच्या जगाची फार आहे. अचानक एक दिवस काय होतं, मग ह्यांना तर ते नाकारतात, मग ते मी नाही प्रचार करणार वगैरे, काय मला इथंच थांबायचंय. अचानक एक दिवस असं होतं, गौरनिताई, पंचतत्व, षडगोस्वामी, त्यांचे वडील भक्तिविनोद ठाकूर, गुरु सगळे त्यांना दिसतात कीर्तन करताना, आणि ते त्यांना सगळी परंपरा त्यांच्या समोर प्रकट होते, आणि ते सांगतात की आता तपश्चर्या बंद कर आणि प्रचाराचं कार्य हाती घे. आणि मग हे प्रचाराचं कार्य हाती घेतात, आणि जितकी तपश्चर्या कठोर केली होती, आणि जेवढी तपश्चर्या आपण उच्च दर्जाची केली होती, तेवढ्याच उच्च दर्जाचा प्रचार नंतर ते सुरू करतात. काय करतात ते म्हणतात आता सॅपरन घ्यायला पाहिजे, ब्रह्मचारी जीवन स्वीकारायला पाहिजे, संन्यासी जीवन सॅपरन करणे घेण्याचा, जसं महाप्रभूंनी संन्यास घेतला, संन्यास जीवन स्वीकारायला पाहिजे. कारण त्यांनी माहिती आहे की जगातल्या लोकांना त्याचं आकर्षण आहे. संन्यासी लोकांचं जग मानतात. त्या काळची परिस्थिती अशी होती की एका गृहस्थांनी सांगण्यापेक्षा संन्याशांनी सांगण्याची खूप म्हणजे त्याच्या लोकांवरती प्रभाव होता. प्रभुपदांनी तेच केलं, संन्यास घेतलं, महाप्रभूंनी तसाच घेतला. मग ते ठरवतात संन्यास घेण्याचा. परंतु त्याच्यामध्येही मग अनेक बाबाजी येऊन त्यांना येतात, आमच्याकडून घ्या, आमच्याकडून घ्या, आमच्याकडून घ्या. का, त्याच्यामध्ये पण एक स्वार्थ होता. जसं मगाचा एक मी तुम्हाला स्वार्थ सांगितला. मगाचा स्वार्थ काय सांगितला की ह्यांची समाधी जर आमच्या इथं आली तर काय होईल की आम्हालाही थोडं उदरनिर्वाहाला उपयोग होईल, लोक येतील, दान देतील. आताही बरेच बाबाजी म्हणायला लागतात, कारण त्यांना असं वाटतं की आम्हालाही अभिमानाने सांगता येईल की माझा शिष्य किती मोठा आहे बघा. गुरुला गुरु म्हणून बघा, मी ह्यांचा गुरु आहे म्हणून असा त्यांना काही अभिमान वाटत, म्हणून काय काय म्हणायचे. परंतु त्या काळची परिस्थिती अशी होती की कुणाकडनं ती गोष्ट करणंही शक्य नव्हतं. म्हणून ते एक क्रांतिकारक निर्णय घेतात. ते काय करतात, आपल्या गुरूंचा फोटो समोर ठेवतात, आणि गुरूंच्या फोटोच्या समोरच ते दीक्षा घेतात, दंडा घेतात, आणि तो शापरण घेतात गुरूंच्या समोर. कोणी, कारण कोणाकडनं घेण्याची परिस्थिती त्या काळात नव्हती, अशी परिस्थिती होती. म्हणजे आपण एक पाहू शकतो की आपल्या आचार्यांनी ही काय परंपरा कशी टिकवली. ते गुरूंच्या समोर फोटोने असा कधी कुणाचा झाली नव्हती गोष्ट, अशी त्यांनी केली ती. का, काळ वेळ परिस्थिती पाहून. आणि मग त्यांचं नाव पडतं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. भक्तीच्या सिद्धांताला ज्यांनी स्थापन केलं आणि सर्व शास्त्रात सार ज्यांनी भक्ती म्हणून सांगितलं, ते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, असं त्यांच्या नावाचं आपण थोडंसं विश्लेषण करू शकतो. नंतर मग ते जातात, जे त्यांच्याकडे आले होते प्रचार करता का म्हणून सांगायला. कोण आलं होतं त्यांच्याकडे, कुठले प्रभूजी आले होते, कुंजबिहारी प्रभूजी. आणि त्यांना म्हणतात, दार टोटवतात. ते पाहतात की अतिशय गंभीर चेहऱ्याची व्यक्ती, त्यानंतर भगवे वस्त्र परिधान केलेली, 6.6 फूट उंच, डोळ्यावर चष्मा, तेच ज्यांच्याकडे ते आधी विनंती करायला गेलते. आणि ते म्हणतात, मला आता प्रचार करायचा आहे, तुमची सहकार्याची मला गरज आहे. आणि एकाच दिवसामध्ये मग गौडीय मठाची स्थापना केली जाते, गौडीय संस्थेची स्थापना केली जाते, आणि तिथून पुढे ते प्रचाराला सुरुवात करतात. सुरुवातीला अनेक शिष्य झाले त्यांचे. पहिले 3 शिष्य प्रमुख त्यांचे, हे म्हणजे हे कुंजबिहारी प्रभूजी, नंतर दुसरे विनोद बिहारी प्रभूजी म्हणून. तेच पुढे जाऊन भक्ती विज्ञान केशव महाराज,
की ज्यांनी प्रभुपादांना संन्यास दीक्षा दिली. 3 प्रमुख होते, त्यातले हे एक विनोद बिहारी प्रभूजी, पुढे जाऊन ते झाले भक्ती विज्ञान केशव महाराज, आणि तिसरे ब्रह्मानंद प्रभूजी. अशा पद्धतीने पहिले त्यांचे प्रमुख 3 शिष्य, त्यातल्याच एका शिष्यांकडून प्रभुपादांनंतर संन्यास दीक्षा मिळाली. तर प्रभुपाद म्हणायचे की माझ्या गुरूंचे जर तुम्हाला मी 10% सुद्धा शिक्षा सांगितली तर ते तुम्हाला काय होणार, झेपणार नाही. इतके ते तसेच शिवगुरू म्हणतो आपण, लायन गुरु, त्या पद्धतीने होते. खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रचार कार्य सुरू केलं. एका ठिकाणी गेले की 6-7 तास ते लेक्चर द्यायचे, आणि त्यावेळेस माईक नव्हता, असे मोठ्याने बोलायचे. एकदा डॉक्टर म्हणले, अहो तुम्ही किती बोलताय, तुमचा गळा फाटेल, तुम्ही एवढं कृष्ण इतकं तुम्ही बोलताय, 5-6 तास तुम्ही मोठ्याने बोलताय, तुमचा गळा फाटेल. तरी डॉक्टरांचंही ऐकलं नाही. ते म्हणले, मी डॉक्टरांचा दास नाही, मी कृष्णाचा दास आहे. ते म्हणाले, आपण असं करू नका, इथं डॉक्टर येतात आपले सगळे चांगले, ते तुम्हाला काही, पण त्यांचा स्तर तुम्हाला सांगतोय काय स्तरावरती ते म्हणले, मी डॉक्टरांचा दास नाही, मी कृष्णांचा दास आहे. आणि एका एका व्यक्तीला प्रचार करण्यासाठी काय त्यांच्या खात्यात 8-8 किलोमीटर गेले ते त्या व्यक्तीला, एक व्यक्तीसाठी 8-8 किलोमीटर जाऊन त्यांनी भक्त होण्यासाठी प्रचार केला. एकदा तर इतकी बेकार त्यांची अवस्था, कठीण अवस्था झाली, आजारी होते की, परंतु प्रचाराचं नियोजन तर झालं. मग ते म्हणले शेवट पालखी आणा, पालखीमध्ये झोपून त्यांना नेलं. तसेच ते गेले त्या ठिकाणी, पूर्ण त्यांना बसताही आलं नाही, परंतु झोपलेल्या अर्ध्या अवस्थेमध्येच त्यांनी त्या ठिकाणी लेक्चर दिलं. आणि हीच गोष्ट श्रील प्रभुपादांनी आपल्या जीवनामध्ये दाखवली. प्रभुपादांच्या जीवनामध्ये हाच मूळ होता. एकदा तर प्रभुपादांची अशी अवस्था होती, मला वाटते कुठलं तर उद्घाटनच होतं मंदिरचं, आणि प्रभुपाद इतके आजार होते, पण त्यांना कळले की एक मिनिस्टर येणार आहेत वरती म्हणून. प्रभुपाद त्या कंडिशनमध्ये उठले भेटायला. 1-1.5 तास त्यांनी त्याचा वेळ दिला त्या ठिकाणी, आणि जसे ते गेले वरती मिनिस्टर वरती, त्यानंतर प्रभुपाद अक्षरशः बेशुद्ध पडले त्या ठिकाणी. प्रचारासाठी शरीराच्या कितीही अवस्था कठीण असली तरी कोणत्याही याच्यामध्ये प्रचार सोडायचा नाही. म्हणजे इथपर्यंत की जरी कोण आलंच नाही लेक्चरला तर भिंतींनाही प्रचार करा. एक ठिकाणी तर प्रभुपादांच्या लेक्चरला कोणच आलं नाही, प्रभुपादांनी टेप रेकॉर्ड ऑन केला आणि तिथं प्रभुपादांनी प्रवचन दिलं, आणि तेच प्रवचन बरंच हे झालं. सांगायचा मुद्दा काय की प्रचारामध्ये कोण समोर आहे, किती जण आहेत, आपला मूड प्रचाराचा कधी प्रभुपादांनी कधी बदलला नाही, आणि आपल्यालाही ती शिकवण आहे. आणि आपल्या परंपरेमध्ये आपण पाहिलं तर तेच आहे, तेच त्याने दाखवलं, आणि हेच आपण पाहतो. आता जर आपण समजा जयपताका स्वामी महाराजांची परिस्थिती पाहिली, त्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने प्रचार करतात, ही परंपरेने आले. प्रभुपादांच्या गुरूंनी हेच दाखवून दिलं. किती कठीण परिस्थिती असली, प्रभुपादांनी शेवटच्या क्षणापर्यंत हेच दाखवलं. प्रभुपादांचे शिष्य आहेत जयपताका स्वामी महाराजांचे आपण ज्यावेळेस पाहतो, प्रत्यक्ष बोलतात, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की काय परिस्थितीमध्ये महाराज ह्या सगळ्या गोष्टी करतायत. नंतर गोपाळकृष्ण गोस्वामी महाराज असतील आता हे झालेले, त्यांची शेवटमध्ये आपण शेवटचे काही व्हिडिओ पाहिले तर असं सांगतात की ज्यावेळेस त्यांना काहीच शक्य नव्हतं तरी पण सकाळी बरोबर त्यांचे असे मंगल आरतीसाठी हात असे हे व्हायचे म्हणून आपोआपच, की प्रचारासाठी जी काय कुठल्या तुम्ही अवस्थेमध्ये असो तो करायचा. ही जी शिकवण आपल्या परंपरेमध्ये आहे. कारण प्रभुपादांनी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं दिलं, प्रचार 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 करा. कारण या युगामध्ये दुसरा या लोकातील लोकांना तारण्याचा दुसरा पर्याय नाही. एकदा तर इंग्रज सरकारचे गुप्तहेर त्यांच्याकडे पाठवले जातात. ते म्हणतात हे काहीतरी लोकांना एकत्र करून आपल्या विरुद्ध उठाव तर करणार नाहीत ना. तो काळ नीट लक्षात घ्या, त्या काळाची सगळी परिस्थिती नीट समजून घ्या. तर ते गुप्तहेर भारतीय असतात, पण ते त्यांच्या लेक्चरमध्ये ऐकतात एवढं सगळं, तर तेच त्यांचे भक्त होऊन जातात. इंग्रज ते गुप्तहेरच त्यांचे भक्त होऊन जातात. अशा पद्धतीने त्यांनी खूप मोठा प्रचार केला. आता प्रचार करणं सोपं होतं का हो? आज आपल्याला थोड्याफार प्रचारामध्ये अडथळे, प्रचारामध्ये काही अडथळे होते त्यांच्या. पहिला मायावाद. मायावादाच्या दृष्टीने तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही भगवंत होऊ शकता, भगवंतांमध्ये लीन व्हायचं, बऱ्याच गोष्टी आपल्याला मायावादी माहिती आहे. पण ते मायावादी त्यांच्या समोर आले, समोरच येत नव्हते. समोर आले की रस्ता चुकून जायचे. त्यांना मायावाद्यांपेक्षा बाबतीत 0% टॉलरन्स, म्हणजे ते सहनच करायचं नाही मायावाद. अजिबात मायावाद त्यांना सहन व्हायचं नाही. लोक अक्षरशः ते मायावादी दार कुलूप काय म्हणू आपण, दार लावून घ्यायचे ते आले तर. एकदा तर मायावाद्यांनी एकदा बोलवलं त्यांना ह्याला चर्चेला, त्या ठिकाणी ते गेले तर इतकं मायावादीमध्ये इतकं बोलले, इतके बोलले, ते जे ते होते अक्षरशः त्या व्यक्तीने युरिन पास केलं जाग्यावरती. म्हणजे इतके, म्हणजे तुम्ही समजू शकता की त्यांचे शब्द आणि त्यांचा तो ही काय असेल. नंतर त्यांचे गुरु आले
त्या गुरूंनाही पराजित त्यांनी केलं त्या ठिकाणी. त्यांची अवस्था तीच झाली, ती निघून गेले उठून. आणि नंतर मग दुसरे अजून एक आले, ते म्हणले तुम्ही भागवतमवरती बोलायचं नाही, वेदांवरती बोलायचं नाही, ह्याच्यावरती मायावादांचं ते वेदांत सूत्र म्हणून असतं. म्हणजे मी वेदांत सूत्रावरती फक्त आपलं जे काही डिस्कशन होईल ते फक्त वेदांत सूत्रावरती होईल, तुम्ही भागवतमवरती सांगायचं नाही आम्हाला, याच्यावरती डिस्कशन नाही होणार. वादवादाचा विषय होता. म्हणजे वेदांत सूत्रावरती पण बोलतो, पण प्रत्येक शास्त्राचा इतका त्यांचा अभ्यास होता आणि मायावादांचं खास करून ते एवढं खंडन करायचे की म्हणून त्यांना जे लाईन जे गुरु म्हटलं जाते त्या मायावाद्यांसाठी विशेष करून म्हटलं जातं की त्यांना त्यांनी इतकं निरुत्तर केलं होतं की त्यांना ते घाबरायचे अक्षरशः. सिंह आल्यानंतर जसे बाजूचे सगळे प्राणी वगैरे असतात कसे भाग पळून जातात, तशा पद्धतीने मायावादी पळून जायचे. एक त्यांना पहिला अर्थ होता मायावाद्यांचा, त्यावेळेस खूप होता. दुसरा अर्थ होता जे काही तथाकथित ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणांच्याकडनं पण त्यांना खूप त्रास झाला. एकदा खूप मोठी सभा ब्राह्मणांनी आयोजित केली होती. ऍक्च्युली खरं तर भक्तिविनोद ठाकूरांना बोलवलं होतं. भक्तिविनोद ठाकूर आजारी होते. भक्तिविनोद ठाकूर आजारी असले, म्हणले तू जा म्हणून. मग भक्तिसिद्धांत सुरे ठाकूर गेले आपल्या, म्हणजे मुलाला पाठवलं भक्तिविनोद ठाकूरांनी. 3 दिवसाचं लेक्चर दिलं त्यांनी. 3 दिवसाचं लेक्चर दिलं. पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं ब्राह्मण किती श्रेष्ठ आहेत. ब्राह्मणांना बरं वाटलं, अरे आमच्या श्रेष्ठतेविषयी सांगतात म्हणून ब्राह्मण खुश झाले, खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी सांगितलं आत्ताच्या ब्राह्मणांची अवस्था काय. त्यावेळेस ब्राह्मणांची अवस्था आजही आपण खाजगीमध्ये बोलताना बोलतो तसंच त्यावेळेची पण परिस्थिती होती. मांस खाणे, इतर गोष्टी करणे, इंद्रिय तृप्ती करणे, लोकांचा थोडं त्रास देणे, आणि त्यानंतर डायरेक्ट कृष्णाची उपासना न करता दुसऱ्या देवी देवतांची उपासना करणे, असे सगळे प्रकार त्यावेळेस ब्राह्मणांकडनं चालू होते भरपूर प्रमाणामध्ये. ब्राह्मणही अधोगतीलाच गेले होते त्या काळामध्ये. तर ते म्हणले आत्ताच्या ब्राह्मणांची काय अवस्था आहे. म्हणजे जरा ब्राह्मण थोडे चिडतात आणि नंतर म्हणतात ब्राह्मणांपेक्षा वैष्णव कसे श्रेष्ठ आहेत, हे तिसऱ्या दिवशी सांगतात. आणि मग हे सांगितल्यानंतर बाजूचे ऍक्च्युली 4 वर्ण आहेत. कोणकोणते 4 वर्ण आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण म्हणजे सत्वगुणात येणं, क्षत्रिय म्हणजे रजोगुण, आणि वैश्य म्हणजे रजोतमो, आणि शूद्र म्हणजे तमोगुण. पण या 4 वर्णांच्या खाली पण एक वर्ण आहे आणि वर पण एक वर्ण आहे. लक्षात घ्या. खालीचा वर्ण कुठला आहे? हे चांडाळ, यवन, मलिच्छ. चांडाळ म्हणजे आपण म्हणतो कुत्र्याचे मांस वगैरे खातात ते, हा खालचा वर्ण झाला. हे शूद्रांपेक्षा पण नीच समजतो आपण जर असं कोण कृत्य करत असेल तर. शूद्र ही या वर्णाश्रममध्ये येतात. आता सगळे शूद्रच आहे, म्हणजे महाप्रभू म्हणायचं की मी शूद्रच आहेत आपण सगळे, कारण मग त्या स्थितीत वागतोय ऍक्च्युली. तर शूद्र वर्णाश्रम मध्ये आहेत, पण त्याच्याही खालचा एक वर्ण आहे चांडाळ, यवन, मलिच्छ म्हणतो ते, की ते वर्णाश्रम मध्ये पण नाही. आणि जसा खाली एक वर आहे तसं या 4 वर्णाच्या पण वर एक वर्ण आहे ब्राह्मणांच्या, ते म्हणजे वैष्णव. ते सत्वगुणाच्याही वर आहेत. आणि असे वैष्णव बनवण्यासाठी प्रभुपादांनी संस्था स्थापन केली. त्यामुळे आपण किती योग्य ठिकाणी आहोत याचा आपण विचार करायला पाहिजे की ब्राह्मणांच्या वर एक वर्ण आहे तो वैष्णव. मग त्यांनी तिसऱ्या दिवशी सांगितलं की ब्राह्मणांपेक्षा वैष्णव कसे मान आहे. मग तर ते ब्राह्मणांना फारच टोचलं सगळं. मात्र आनंद कुणाला वाटला असेल? समोरच्या लाखो लोकांना खूप आनंद झाला. इतका आनंद झाला की सगळेजण त्याचे चरण धुळी घ्यायला पळायला लागले. परंतु इतकी गर्दी झाली स्टेजवरती, इतकी गर्दी झाली की आता एवढ्या जणांना कसं स्पर्श करून द्यायचा. मग शेवट तर असं केलं, त्यांचे हे होते चप्पल, आपण काय म्हणायला त्यांना, पादुका. शेवट पादुका पाण्यात भिजवल्या आणि ते पाणी लोकांच्या अंगावर शिंपडलं. त्यांनी लोक खुश झाले, वा 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 आम्हाला आज हे मिळालं म्हणून. एवढं इथपर्यंत परिस्थिती अशी झाली की इतकी लोकांनी गर्दी, इतके खुश झाले सगळे लोक. हे अनेक वर्षापासून लोकांच्या मनामध्ये जी धगधग होती अशा पद्धतीने चाललेली, तर ते पादुकेचे पाणी बुडून केलेल्या लोकांच्या अंगावर तर त्यांनी लोक काय झाले, खुश झाले. यामुळे जरा ब्राह्मण दुःखी झाले. पुढे जाऊन अशी कथा येते, ब्राह्मण थोडे दुःखी झाले आणि जखमी वाघासारखे झाले. ते म्हणतात ना, जखमी वाघ तर अजून डेंजर असतो. मग त्यांनी असं एका पोलिसांच्या मदतीने एक 25,000चं लाच दिली की ह्यांचा एक कार्यक्रम झाल्यानंतर असं त्यांचं नियोजन झालं, या कार्यक्रमानंतर ह्यांना मारून टाका. तशा पद्धतीने ते सगळं त्या नियोजन केलं काही लोकांनी एकत्र येऊन. पण ज्या पोलिसाच्या माध्यमातून नियोजन केलं होतं त्या पोलिसांनी भक्तिसिद्धांत सरोजी ठाकूरांविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम होतं. तो त्यांना येऊन सांगतो की असं असं झालंय आणि असं असं डील झाले थोडक्यात 25,000 रुपयाचं. त्या काळात 25,000 म्हणजे आज किती असतील विचार करा. तिथपर्यंत नियोजन झालं होतं त्यांना मारण्याचं. मग ते पोलीस सांगतात
मग हे थोडे सावध होतात. तरी पण नियोजन झाल्याप्रमाणे ते सगळं ब्राह्मणांनी ते नियोजन केलं होतं लोकांनी एकत्र येऊन. आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्यावरती अटॅक होणार असा सगळा अंदाज आला होता. पण त्यांचे एक शिष्य होते, विनोद बिहारी दास म्हणून. विनोद बिहारी दास म्हणतात की गुरु म्हणतात, महाराज तुमच्या वेशामध्ये मी इथून जातो, तुम्ही मात्र बाजूच्या रस्त्याने जावं. जसं आपण शिवाजी महाराजांची स्टोरी ऐकतो आपण त्या पद्धतीने. तर ते म्हणतात मी जातो या वेशामध्ये, तुम्ही मात्र जाऊ. म्हणजे एक एक शिष्य काय होते बघा. ते म्हणले मी गेलो तर काय एवढं नाही, पण तुम्हाला तुमची गरज आहे. अशा पद्धतीचे ते लोक आहेत, मायावादी सहजे आहेत, ब्राह्मणांची काय संस्कृती बिघडली, अशा लोकांचं कोण हे करणार आणि हे वैष्णव धर्म कोण पुढे टिकवणार. म्हणून ते त्या वेशामध्ये जातात आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर बाजूच्या रोडने जातात. पण भगवंतांच्या कृपेमुळं ते दोघंही त्या ठिकाणी काय होतात, त्यांचे शिष्य त्या ठिकाणी वाचतात. म्हणून शेवटचं 5 मिनिटं घेऊया, 9ला बरोबर आपल्याला थांबायचं आहे. तर एक क्रांतिकारक खूप प्रचारक होते. त्यांनी विदेशामध्ये आपल्या बऱ्याच शिष्यांना पाठवलं होतं, परंतु काही इथं देश आलं नाही. आणि दक्षिण ह्याच्यामध्ये त्यांनी यात्रा केली होती. त्यावेळी चैतन्य महाप्रभू ज्या ज्या ठिकाणी फिरले त्या ठिकाणचे जे चरण आहेत तिथं तिथं त्यांनी स्थापन केले. असं म्हणतात 108 चरण त्या ठिकाणी, कारण नंतर ते परत ह्याच्यामध्ये गेलं असतं म्हणजे सगळं. तर ते 108 ठिकाणी त्यांनी ते चरण कमल जपून ठेवले. थोडक्यात ही भक्तिशास्त्री जी सुरू केली ती त्यांनी सुरू केली. आपण भक्तिशास्त्री देतो ना, ती त्यांनी सुरू केली. सुभाषचंद्र बोस त्यांच्याकडे आले. हा सगळा इंग्रजांचा काळ आहे. सुभाषचंद्र बोस त्यांच्याकडे आले, म्हणाले की तुम्ही एवढे सगळे मुलं ठेवले जवळ, ह्यांना द्या जरा म्हणले लढाईमध्ये थोडेसं, भारताला जरा स्वातंत्र्याची गरज आहे म्हणून. तर ते म्हणाले नाही, की राज्यकारण किंवा राज्यसत्ता बदलणं हा म्हणजे नित्याचा भाग येतो एक, आज हे येतील उद्या ते येतील, पण मी लोकांना मायेच्या तावडीतून सोडतोय आणि ते मी कार्य करतोय, त्यांना मायेच्या गुलामातून सोडायचे. आणि माझे काय ब्रह्मचारी म्हणले झडपातळ आहेत, काय तुम्हाला ते उपयोगी पण येणार नाहीत म्हणले जास्त तुम्ही, त्यामुळे मी काही करू शकत नाही. आणि माझं प्रमुख कार्य आहे ते लोकांना मायेच्या गुलामातून सोडणं. सरकार जरी म्हणजे हे इंग्रजांचं कार्य सोडणं बरोबरच आहे, परंतु पुढे जाऊनही नित्य निरंतर कुठलं कार्य करायचं असेल तर लोकांना मायेच्या गुलामगिरीतून मुक्त करणं हे कार्य. सुभाषचंद्र बोस तिथून जातात, पण आपल्या नंतर व्यक्ती ह्यांना सांगतात मित्राला की मी आतापर्यंत एवढे साधू संत बघितले पण अशी व्यक्ती नाही पाहिली. मग नंतर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी कितीतरी वेळा सुभाषचंद्र बोसांच्या घरी, म्हणजे सुभाषचंद्र बोसचे वडील जानकीदास बोस, त्यांच्या घरी कितीतरी वेळा राजभोग मठातनं जायचा, तिथल्या मठातून कितीतरी वेळा जायचा. आणि ते त्यांचे वडीलही एवढे खुश होते यांच्यावरती की नंतर त्यांनी मठासाठी एक हत्ती मठाला दान केला होता, म्हणजे सुभाषचंद्र बोसांच्या वडिलांनी. असंही जे काही आपल्या ह्याच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने जे काय महान व्यक्तिमत्व आहेत, महात्मा गांधी असतील, सुभाषचंद्र, त्यांचाही संपर्क आला होता. प्रबोधांवरती महात्मा गांधींची खूप मोठी छाप होती पहिल्या जीवनामध्ये. आणि महात्मा गांधींना ज्यावेळेस कठीण परिस्थितीमध्ये झाले होते, प्रभुपादांनी एक पत्रही पाठवलं होतं महात्मा गांधींना की तुम्ही ह्याची शरण घ्या म्हणून, भगवद्गीतेची आणि सगळ्या याची. पण ते महात्मा गांधींनी ऐकलं नव्हतं. तर त्या काळामध्ये ती छाप होती. सुभाषचंद्र बोसांची त्या कलकत्त्याच्या त्या परिसरामध्ये खूप हे होतं. परंतु तसं महात्मा गांधींचे पण प्रभुपादांना ज्यावेळेस गुरूंना भेटायला गेले भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना, त्यावेळेस प्रभुपादांना हेच वाटायचं की महात्मा गांधींच्या कार्यामध्ये आपण जास्त योगदान दिलं पाहिजे. पण गुरूंनी त्यांची ते सगळी जी काही भूमिका आहे ती बदलून टाकली. म्हणून एका शुद्ध गुरुची आणि एका शुद्ध भक्ताची भेट आणि थोड्या काळाचा संवादही जगामध्ये किती परिवर्तन आणू शकतो हे आपण श्रील प्रभुपादांच्या आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या भेटीतून समजू शकतो. काही काळाचीच भेट आहे एका शुद्ध भक्ताची, एका गुरुची आणि एका शुद्ध शिष्याची. आणि ही भेटच, काही काळाची भेटच जगामध्ये किती मोठी क्रांती केली. जसं परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामींची 7 दिवसाची भेट, पण काय झालं जगामध्ये, तर ही दोघांची त्या ठिकाणी भेट झाली. त्यानंतर अशा पद्धतीने त्यांनी अनेक गोष्टी केल्या. त्यानंतर त्यांचा एक भाऊ होता मोठा, अच्युतानंद म्हणून, लहानपणीची त्यांच्या गोष्ट आहे. तो एकदा खूप आजारी पडला. तो काय नीटच होत नव्हता आजारी पडून. 6 दिवस यांनी लहानपणी त्याच्यासाठी हरिनाम केलं. त्याच्यामधला मुद्दा काय त्याच्यामध्ये, तर नंतर काय झालं, 6व्या दिवशी औषध देऊन काय तो नीट होत नव्हता. 6व्या दिवशी काय केलं, हे लहान वयामध्ये रात्रंदिवस न खाता पिता आपल्या भावासाठी त्यांनी ते केलं. नंतर 6व्या दिवशी त्या अच्युतानंद जो त्यांचा भाऊ होता
त्याच्या डोक्यावरती असा रामानुजाचार्याचा जो तिलक आहे त्या संप्रदायाचा तो त्याच्या डोक्यावरती उमटला. तर ते असं सांगितलं जातं की त्यांनी त्यावेळेस पूर्वजन्मात ते रामानुजाचार्य संप्रदायामध्ये होते, पण त्यांनी जे आपले गौडीय वैष्णव आहेत त्यांच्या ह्याच्या गौडीय वैष्णवांप्रती अपराध केला होता आणि तो अपराध यांनी 6 दिवस कीर्तन करून थोडक्यात म्हणूया आपण तो त्यांनी काय टाकला, तो संपवला अपराध थोडक्यात. तर असे हे खूप महान होते. त्यांच्याकडे एक गोष्टी त्यांना नेहमी आवडायची नाही, ती म्हणजे भक्तांमधले दोष बघणं. त्यांनी भक्तांमधले जर एकामेकाचे कोणी दोष बघितले तर ते त्यांना अजिबात आवडायचे नाहीत. ते सगळं सरळ सांगायचे. जर कोणी दोष बघितले तर दोघालाही बोलून घ्यायचे, तू ह्याचे गुण सांग, नंतर ह्याला सांगायचे तू त्याचे गुण सांग. त्यांना दोष बघण्याची प्रवृत्ती याचा खूप तिटकारा असायचा. एवढं असतानाही आणि जरी ते एवढे कडक सगळ्या गोष्टीत होते तसेच ते खूप भक्तांबाबतीत खूप मायाळू होते. एकदा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले आणि त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती ब्रह्मचारी इथं उद्घाटनाच्या ठिकाणी नाहीच. मग त्यांनी चौकशी केली. म्हणले हा का नाही? नाही म्हणले हा खूप लोकांवर भांडण करायचा, त्रास द्यायचा, म्हणून थोडंसं मॅनेजमेंटने त्यांना थोडंसं बाहेर केलंय म्हणून थोडंसं. मग ते म्हणले मी ह्या मंदिरचं उद्घाटन करणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्याला आणत नाही तोपर्यंत मी या मंदिरचं उद्घाटन करणार नाही. म्हणजे एक सांगतो की एक आपल्या शिष्यांवरती आणि ह्याच्यावरती त्यांचं किती प्रेम होतं. मग ह्या सगळ्यांची धावपळ सुरू होते. अरे बापरे, आता उद्घाटनात तर काय करत नाहीयेत. मग ते कुठेतरी मला वाटतं एखाद्या घड्याळच्याच दुकानात काहीतरी कामाला असते ती व्यक्ती. ते चल 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 सगळं उद्घाटन राहिले तुझ्यामुळं. म्हणजे का? म्हणजे त्यांनी सांगितलं की हा पूर्वी मला दिसत होता, आता दिसत नाही. तुला बोलवले लगेच. मग त्याला विनंती करून कसं तरी आणतात. मग त्या शिष्याला इतकं हे वाटतं मनातून, अरे बापरे, माझ्यासाठी गुरुंनी उद्घाटन थांबवलं पूर्ण, की इतके ते इतकं घाईवरून येतं त्याला. आणि मग नंतर परत ते भक्ती स्वीकारतात. तर सांगायचा मुद्दा अशा पद्धतीने वैष्णवांचा नेहमी आदर, पण जिथं मायावाद आहे आणि तिथं चुकीचं आहे तिथं तेवढेच वज्रासारखे घट्ट असे हे नारळाप्रमाणे आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे नारळ जसा बाहेरून कडक दिसला तरी आतून मात्र मुलायम आहे. त्याच पद्धतीने या अशा कष्टातून अशा अनेक संकटांना सामोरे जाऊन या आपल्या आचार्यांनी ही परंपरा पुढं आणली. आणि त्यामुळं सील प्रभुपादांना जर त्यांनी युक्त वैराग्य दिलं असतं, ते अशी गाडी वापरायचे की त्यावेळेस काही जणांकडेच ती गाडी होती. ते ते तर ती एक गाडी. पहिले कसं होतं, संन्याशांनी घोड्यावर बसायचं नाही, चप्पल घालायची नाही, समुद्र पार करायचा नाही, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी नाही कधी स्वीकारलं. प्रचारासाठी या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. तेच प्रभुपादांना त्यांनी हे दिलं, ट्रेनिंग दिलं. म्हणून प्रभुपादांनी विमानातून प्रवास केला, सगळ्या गोष्टी केल्या. या प्रभुपादांना ते सगळे ह्यांनी हे आदेश दिले. त्यामुळं आपल्या इथं जो काय प्रचार दिसतोय संपूर्ण जगभर, त्याच्यामध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचे आदेश प्रभुपादांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं अशा आचार्यांचे आणि अशा गुरूंचं नियमितपणे आपण जर स्मरण केलं तर आपल्यामध्ये भक्तीचा दृढ निश्चय येण्यास नक्कीच मदत येईल. तर आपण त्यांच्याकडे या दृढ निश्चयासाठी आज प्रार्थना करूया की आपल्यामध्ये तो दृढ निश्चय आणि प्रचार करण्यासाठीची शक्ती आपल्याला मिळो. अशा प्रकारची प्रार्थना करूया आणि थांबूया. हरे कृष्ण. हो चालेल, परत झाले सगळे.